हरे कृष्ण. ऐकायला तर सर्वांना? हरे कृष्ण गुरुजी, ऐकायला येते. हा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य येतो. ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरुवे नमः. मां विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती एसी वर्गामध्ये. शेवटचा भाग आहे 5 अध्याय. 15, 16, 17, 18 आणि 19 5 अध्याय थोडं टेक्निकल आहेत, पण ठीक आहे, हरकत नाही. आपण जेवढं समजा तेवढा प्रयत्न करू समजण्याचा. ते ना भरपूर मोठं आहे. म्हणजे 25-26 पण आहे. तर श्लोकाचं उच्चारण करूया आपण. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा श्रुते स्मृते पुराणादि पंचरात्रि विदेविना एकांतिके हरिर्भक्तिरुत्पातेव कल्पते. ध्यायस्य हरिर्दासे कर्मणा मनसा गिरा निखिलासो वस्तासु जीवन्मुक्त उच्यते. निर्बंध कृष्ण अनासक्त से विषयान् यतारमुपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते. प्रापंचिकतया बुद्ध्या हरि संबंधी वस्तुना मोक्ष परित्यागो वैराग्य फलकु कथ्यते. अतः श्रीकृष्ण नामादि न भवेद ग्राह्य इंद्रिये सेवन्मुखे जीवादो स्वयमेव स्फुर्तद. सर्वोपाधि विनिर्मुक्तं तत्परतेन निर्मलं ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्तिरुच्यते. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गेल्या वेळेस अध्याय 14 वर पूर्णपणे चर्चा झाली नव्हती, म्हणून माझी इच्छा झाली की तो पण महत्वपूर्ण भाग आहे साधना भक्तीसाठी, की ज्ञान वैराग्य आणि जीवनामध्ये नियमाचं पालन कसं केलं पाहिजे, आणि धन आणि शिष्याशिवाय भक्ती करणे अशा प्रकारे. तर वर्णाश्रमाच्याबद्दल आपण चर्चा केली होती पहिल्या 13व्या अध्यायामध्ये. वर्णाश्रम कुणी असेल, कुठल्याही वर्णाश्रम असून भक्ती करू शकतो. भक्ती करण्यासाठी वर्णाश्रमाची आवश्यकता नाही. आणि पुढे आता 14व्या अध्यायामध्ये रूप गोस्वामी सांगतात की ज्ञान आणि वैराग्य, शिष्य आणि धनाची सेवा करणे आणि सद्गुण प्राप्त करून भक्ती करणे. जरी तिन्ही गुण नसतील आपल्याकडे, ज्ञान वैराग्य जरी नसेल तरी पण भक्ती करू शकतो. शिष्य नसतील आणि धन जरी नसेल तरी पण आपण सेवा करू शकतो. आणि चांगले गुण जरी नसतील किंवा चांगल्या परिवारामध्ये जन्म झालेला आहे, चांगले गुण आहेत, तरी पण भक्ती आपण
करू शकतो. म्हणून भक्तीसाठी कुठल्या प्रकारचा अडथळा नाही. तर भक्ती करण्यासाठी एकच आहे की आपली तीव्र इच्छा. कारण भक्तिमय सेवा करण्याची प्रारंभिक इच्छा एकमेव घटकावर भक्तिमय सेवा अवलंबून आहे. प्रत्येक इच्छावर अवलंबून आहे भक्तिमय सेवा. म्हणून आपण बऱ्याच वेळा पाहतो आपण की लोक काय करतात, सर्व काही त्यांच्याकडे आहे, ज्ञान आहे, शक्ती आहे, सौंदर्य आहे, सर्व काही आहे, पण भक्ती करत नाहीत. तर भक्तिमय सेवा करण्यासाठी प्रामाणिक इच्छा असणे आवश्यक आहे. त्याबद्दल भक्ती पण त्यावर भक्ती सेवा अवलंबून आहे. इच्छेवर भक्तिमय सेवा अवलंबून आहे. तर कोणी म्हणाल की ठीक आहे, मानसिक तर्क आणि तपस्या यामुळे हृदय कठोर बनते आणि ही गोष्ट आपण भक्तिमय सेवा करण्यास सहाय्य करू शकत नाही. कोणी जास्त शिकलेला आहे, आता भक्तीशास्त्र उद्देश हे लोकांना तर्क करून हरवण्यासाठी हा उद्देश नाहीये. तर आपल्याला स्वतःला हे तत्वज्ञान समजलं पाहिजे आणि आपण चांगल्या प्रकारे भक्ती केली पाहिजे. तर आपण म्हटलं की भक्तीशास्त्री माझं झालेलं आहे आणि मी जाऊन तर्काद्वारे तर्क नाही करायचा. भक्तीमध्ये तर्काद्वारे कोणी भक्त बनणार नाही. तर प्रेमाने जर तुम्ही लोकांना सांगाल तर भक्त बनवू शकतात. तर म्हणून तर्क किंवा मानसिक तर्क किंवा तपस्या, कठोर तपस्या करतात लोक. अग्नीमध्ये बसतात, उन्हाळ्यामध्ये बसतात, थंडीमध्ये बसतात आणि तपस्या करून लोकांना आकर्षित करतात. तर त्याच्यामुळे पण काय भक्ती प्राप्त होत नाही. तर भक्तिमय सेवा करण्यात त्याच्यामुळे भक्ती वाढणार नाही. ह्या तपस्येमुळे भक्ती वाढणार नाही कधी. अशा प्रकारे तपस्या आहे, शारीरिक तपस्या आणि भक्तीमध्ये अंतर आहे. पण भक्तीसाठी तुम्ही जे काय करताय, सकाळी उठताय, नामजप करताय, सत्संग करताय, त्या गोष्टी भक्तीला मदत करू शकतात. म्हणून मनुष्याने भक्तिमय सेवेची पद्धती स्वीकारावी. म्हणून कृष्ण भावनेमध्ये केवळ भक्तिमय सेवेच्या जीवनात प्रगती करण्यासाठी एकमात्र उपाय आहे. कृष्ण भावना म्हणजे काय आहे? भगवंताची प्रेममय सेवा. कृष्ण भावना कधी आपल्याला तर्क करण्यासाठी, तपस्या करण्यासाठी कधी कृष्ण भावना सांगत नाही आपल्याला. तर म्हणून मनुष्याने भक्तिमय सेवा, भक्ती कशी वाढेल त्याची जी पद्धत आपल्याला अनुसरली पाहिजे. तर भक्तिमय सेवा वाढण्यासाठी नवविधा भक्ती आहे, श्रवण, कीर्तन, भक्त संघ आहे, चार नियमाचं पालन आहे. अशा प्रकारे हे आपण केलं पाहिजे. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण पण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत पुष्टी देतात की मला केवळ भक्तिमय सेवेद्वारे तत्वता जाणता येते. भगवद्गीतेच्या उपदेशाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तू माझा भक्त असल्यामुळे मी तुला ही सर्व रहस्य सांगत आहे. वैदिक ज्ञान म्हणजे अंततः भगवंतांना जाणणे होय आणि त्यांच्या धामात प्रवेश करण्याचा विधी म्हणजे भक्तिमय सेवा हा मार्ग होय. सर्व प्रमाणिक शास्त्रामध्ये हे तथ्य स्वीकारण्यात आले आहे. मानसिक तर्क करणारे भक्तिमय सेवेच्या विधीची उपरीक्षा करतात. त्यांच्या तात्विक संशोधनामध्ये इतरांचा पराभव करण्याच्या प्रयत्नात भक्तिभाव विकसित करण्यात अपयश येते. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू काय कर, मी तुला ज्ञान कशासाठी दिलेलं आहे? भक्तो सेवी सकाळची ते रहस्य मिळतो. तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण चर्चा करणारच आहोत की तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस आणि तुझ्या हृदयामध्ये द्वेष नाही. तर हे ज्ञान जे मी तुला प्रदान करतोय. म्हणून भक्ती करण्यासाठी भक्ती हा एकमेव मार्ग आवश्यक आहे. जर भक्ती नसेल, बाकी सर्व काही असेल, भक्ती म्हणजे भगवंताची प्रेममय सेवा. तर अशा प्रकारे तर हे जे आहे भक्ताला धामाला जाण्यासाठी भक्ती एकमेव मार्ग आहे. भगवंताच्या धामाला आपल्या मनोजीवनाचा उद्देश आहे भक्ती करून भगवंताच्या धामाला जायचं आहे. तर त्यासाठी भक्ती हा एकमेव मार्ग आहे. भक्ती शिवाय दुसरा कुठलाही भगवंताच्या धामाला जाण्याचा मार्ग, कर्म, ज्ञान, तर्कच्या द्वारे आपण भगवंताच्या धामाला जाऊ शकत नाही. म्हणून श्रीमद भागवतच्या 11व्या स्कंदातील 20व्या अध्यायातील 31व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात. तर कोणी वाचू शकता? पॅरेग्राफ पान नंबर 124 वर आहे, पहिला पॅरेग्राफ वरचा. हरे कृष्ण प्रभू. हा काही विद्वान मी वाचू? हा वाचा, जे कोण ओके. काही विद्वान असा सल्ला देतात की भक्तिमय सेवेत प्रगती करण्यासाठी ज्ञान आणि वैराग्य हे अतिशय महत्वाचे घटक आहेत. हे नाही प्रभूजी. श्रीमद भागवतातील 11, 20, 31 पॅरेग्राफ नंबर दुसऱ्या पानावर. ओके ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीमद भागवतातील 11.20.31 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय उद्धव, प्रामाणिकपणे माझी भक्तिमय सेवा करण्याकरता मानसिक तर्क आणि कृत्रिम वैराग्य या गोष्टी विशेष करून अनुकूल होत नाहीत. मनुष्य ज्यावेळी माझा भक्त होतो त्यावेळी त्याला भौतिक सुखाच्या त्यागाचे फळ आपोआप प्राप्त होते व तो परम सत्य जाणण्याकरता पुरेसे ज्ञान विकसित करू शकतो. भक्तिमय सेवेतील प्रगतीची ही खरी कसोटी आहे.
भक्त कधी अंधकारात असू शकत नाही, कारण भगवंत स्वतः त्याच्यावर विशेष कृपा करून त्याच्या हृदयातून ज्ञान विकसित करीत असतात. धन्यवाद प्रभूजी. तर हा श्लोक आहे श्रीमद भागवतचा 11:20-31 मध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला ही उद्धव गीता सांगतायत. त्याच्यामध्ये भक्तीची महिमा सांगतायत. ते म्हणतात की तस्मा नामना दिभक्तुस्य योगिनो वै मदात्मना न ज्ञानम न च वैराग्य प्रिय श्रेयो भवेती. तर भगवंताला ज्ञान आणि वैराग्य प्रिय नाही, तर भगवंताला काय आहे? भक्ती प्रिय आहे. भक्ती प्रिय माधवा. प्रार्थना आपण करतो की अशा प्रकारे अं, की भगवंताला फार भक्ती प्रिय आहे. तर यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ती हा एकमेव मार्ग आहे. परत पुढच्या 32 आणि 33 श्लोकामध्ये परत भगवान श्रीकृष्ण परत उद्धवाला उपदेश देतात. तर ज्यांनी वाचन केलं नाही ते पाहू शकतात. हरे कृष्ण वाचते. हा. श्रीमद भागवतातील 11.20.32-33 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण उद्धवला पुढे उपदेश करताना म्हणतात, प्रिय मित्र, केवळ माझ्या प्रेमय सेवेमध्ये आसक्त असणाऱ्या व्यक्तींना सकाम कर्मे, तप, ज्ञान, वैराग्य, योग्य दान व इतर तत्सम शुभ कर्माची फळे आपोआपच प्राप्त होत असतात. या भक्तासमोर सर्व काही उपलब्ध असते, परंतु ते माझ्या भक्तिमय सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही लाभाची अपेक्षा करीत नाहीत. जरी एखाद्या भक्ताच्या मनामध्ये स्वर्गात जाण्याची अभिलाषा असली किंवा वैकुंठ लोकात जाण्यासारखी आध्यात्मिक अभिलाषा असली तरी माझ्या अकारण कृपेने त्यांच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होत असतात. धन्यवाद प्रभूजी. फार सुंदर वर्णन आहे. अशा प्रकारे 11 मध्ये उद्धवाला देतात की यत कर्म वीर्य तपसा ज्ञान वैराग्यच यत योगेन दान धर्मेन श्रेयोभिरे रपी. म्हणून भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात की जर भक्ताच्या हृदयामध्ये जर भक्ती असेल तर त्यांनी काय केलेलं आहे? संपूर्ण सर्व सकाम कर्म केलेलं आहे त्यांनी, तप केलेलं आहे, ज्ञान केलेलं आहे, वैराग्य, योग, ध्यान, सर्व कर्माची फळे त्याला आपोआपच प्राप्त होत. त्याला वेगळं काही करायची गरज नाही त्यांना. म्हणून भक्त कधी पण समाजसेवा करण्यासाठी जात नाही. तो केवळ भगवंताची भक्ती करतो, तिचा प्रचार करतो. म्हणून त्याने सर्व यज्ञ, दान, तप, कर्म, वैराग्य सर्व काही त्यांनी प्राप्त केलेलं. म्हणजे भक्ती जी आहे सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. म्हणून भक्त जो आहे कधी कधी अशा सामाजिक कार्यामध्ये कधी भाग घेत नाही. अशा प्रकारे सेवा करतो, तो प्रचार करतो, सर्व करतो, पण कधी त्याला वाटत नाही की मी सामाजिक हे गरिबाला खाऊ घालेन, काय कपडे दान देईन, काही हे औषध दान देईन, हे करेन, ते करेन. समाजसेवेमध्ये कधीही लागत नाही. कारण भक्त जो आहे सर्वांच्या पलीकडे आहे भक्ती भगवंताची. कारण भगवान श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणून जो भक्त आहे भगवंताची भक्ती करतो म्हणून तो सर्वश्रेष्ठ प्राप्त होतो. तर म्हणून पुढे वर्णन आहे कशा प्रकारे सर्व मदभक्ती योगेन मदभक्तो लभते चेता स्वर्गापर्ग मदभक्त कजादी यदी क्वचित. पुढे भगवान म्हणतात की जर कुण्या भक्ताला कुठं जायची इच्छा आहे, मनामध्ये स्वर्गात जाण्याची इच्छा आहे, वैकुंठ जाण्याची इच्छा असेल, तर भगवंताच्या कृपेने त्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अकाम सर्व काम वा मोक्ष काम विदारती तीव्रेन भक्ती योगेने यजेत पुरुषम. जीवनामध्ये काही जरी इच्छा असतील, मग तुम्हाला जर काहीतरी भौतिक इच्छा असतील, हे चुकीचं नाहीये, पण ते पण तुम्ही इच्छा भगवंताच्या सेवेत भगवंताकडेच तुम्ही मागा की भगवंता मला हे भक्ती करण्यासाठी मला हे आवश्यक आहे. तर भगवंत ते सर्व काही प्रदान करतील. म्हणून भक्ती सोडून दुसरे कोणतरी देतील, इंद्र, चंद्र, सूर्य, वायू, गणेश देतील, पण तिकडे आपल्याला जायची गरज नाही. तर म्हणून हा श्लोक आहे की भागवतमध्ये अकाम सर्व कामवा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष. सर्व काही भगवंत पूर्ण करतात. त्यासाठी वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. तर खरे सांगायचं तर कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मनुष्याच्या मनात भौतिक सुखाविषयी आसक्ती असल्यास त्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या आदेशानुसार नियमित रूपाने भक्तिमय सेवेची साधना करावी. त्यामुळे तो अशा आसक्तीपासून सहजपणे मुक्त होऊ शकतो. ठीक आहे, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण स्वतःच्या प्रयत्नाने किंवा घरी ग्रंथ आणून वाचन करून हे नियमाचं पालन करू शकणार नाही. त्यासाठी गुरुची आवश्यकता फार आवश्यक आहे. पण भौतिक जगामध्ये पण शालेय शिक्षण आहे, जे काही आपण घेतो त्यासाठी गुरुची आवश्यकता. त्यासाठी हे पण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुच्या आदेशानुसार नियमितपणे गुरु आदेश देतात 4 नियमाचं पालन करा, 16 माळा जप करा, भक्ताची सेवा करा, भक्ताचा संग करा, अशा प्रकारे. तर म्हणून ज्या गुरुचा आदेश आपण जीवनामध्ये स्वीकार करतो तर त्या अशा आसक्तीपासून तो सहजपणे आपण मुक्त होऊ शकतो. तर स्वतःच्या प्रयत्नाने आपण करू शकणार नाही. त्यासाठी गुरुचे मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहेत.
तर पुढे रूप गोस्वामी पुढे सल्ला देतात आपल्याला, वैराग्याबद्दल सल्ला देतात. तर ज्याने वाचलं नाही ते वाचू शकतात. बलभद्रराम वाचू शकतात. श्री रूप गोस्वामी पुढे सल्ला देतात. फार सुंदर तात्पर्य लिहिलंय प्रभुपादांनी. श्री रूप गोस्वामी पुढे असा सल्ला देतात की मनुष्याने भौतिक इंद्रिय वृत्तीमध्ये आसक्त न राहता श्रीकृष्णाशी संबंधित असलेल्या सर्व उपभोग्य वस्तू स्वीकारल्या पाहिजे. उदाहरणार्थ, मनुष्यासाठी आहार आवश्यक आहे आणि आपल्या जिभेला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला काही रुचकर पदार्थ आवश्यक असतात. तेव्हा आपण आपल्या जिभेला संतुष्ट करण्याकरिता काहीतरी अन्न शिजवण्याऐवजी श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता जर आपण रुचकर पदार्थ तयार केले व ते श्रीकृष्णांना नैवेद्य म्हणून दाखवले तर हा त्याग होय. रुचकर पदार्थ तयार करण्यात काही वावगे नाही, परंतु जोपर्यंत ते श्रीकृष्णांना अर्पण करण्यात येत नाहीत तोपर्यंत आपण ते खाऊ नयेत. जे श्रीकृष्णांना अर्पण केलेले नाही ते न स्वीकारण्याच्या व्रताला वास्तविक त्याग असे म्हटले जाते. अशा त्यागामुळे आपण आपल्या इंद्रियांचे आवेग शांत करू शकतो. धन्यवाद प्रभूजी. तर या ठिकाणी फार सुंदर वर्णन आहे. या ठिकाणी कशा प्रकारे त्याग हे ज्ञान आणि वैराग्यामध्ये आपण चर्चा करतोय. तर आपण गेल्यावर चर्चा केली होती. तर सुरुवातीला ज्ञान पाहिजे पण नंतर आवश्यकता नाही. तर वैराग्याबद्दल आपण आता चर्चा करतोय. वैराग्य जरी नसेल तरी तर साधनेमुळे भौतिक कामना त्याच्या नष्ट होतील. म्हणजे वेगळ्या प्रकारचं वैराग्य करायची गरज नाही. तर या ठिकाणी रूप गोस्वामी सांगतायत की खरं मोठं वैराग्य काय आहे भक्ताच्या जीवनामध्ये. भक्ताला घर त्यागायचे नाहीये. घर जे आहे भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. धन पण त्यागायची गरज नाही. धनाला पण भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. कपडा आहे, तुमच्याकडे ऐश्वर्य आहे, सोनं आहे, चांदी, जे काय सर्व काही भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. तरी हे सर्वात मोठं वैराग्य आहे. केवळ भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. भक्त कधी कुठल्या गोष्टी त्यागत नाही. तुम्हाला या ठिकाणी रूप गोस्वामी वर्णन देतात की जे रुचकर पदार्थाचं वर्णन देतात. रुचकर पदार्थ भक्त कधी असं नाही की भक्त बनला तर त्यांनी खायला नाही पाहिजे असं नाही. तो खाऊ शकतो पण काय केलं पाहिजे त्यांनी, जे काही आपण इच्छा आहे आपल्याला खायची तर ते स्वतः बनवा, भगवंताला अर्पण करा आणि प्रसाद रूपाने खाल्लं पाहिजे. तर हे आहे युक्त वैराग्य. सर्व काही निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्च. सर्व काही भगवंताच्या सेवेत लावणे. तर हे म्हणजे युक्त वैराग्य आहे. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये कुठल्याही त्यागाची गोष्ट नाही. कपाट आहे, तुमची खुर्ची आहे, टेबल आहे, जे काय आहे सर्व काही भगवंताच्या सेवेत लावतो. सर्व काही भगवंताच्या सेवेत तो लावू शकतो. त्याला म्हणलेला आहे युक्त वैराग्य. तर म्हणून ह्या व्रताला त्याग असे म्हटलेलं आहे. की जो फक्त भगवंताला भोग कोणच प्रसादच खातो होतो, कुठे जरी गेला तरी केवळ मी प्रसाद खाणार हे त्याची इच्छा असते. म्हणून त्यामुळे आपण आपल्या इंद्रियाचे आवेग सहन करू शकतो. अनुकूलेन संकल्प प्रतिकूलन वर्जन. भगवंतासाठी जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करतो आणि प्रतिकूल आहे त्याचा वर्जन केलं. तर कोणी म्हणाले ठीक आहे मी तामसिक हे पण मी भगवंताला अर्पण करतो. नाही, भगवंत ते म्हणतात की मी त्याचा स्वीकार करत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम त्याचा मी स्वीकार करतो. म्हणून ज्या काही योग्य गोष्टी आहेत त्या भगवंताला सर्व काही अर्पण केल्या पाहिजे आणि अर्पण करूनच आपण हे खाल्ल्या पाहिजे. म्हणून सर्व काही कृष्णाच्या सेवेत लावायचं आहे आणि कृष्ण भावने प्रकटण्यासाठी हे उपयोगी आहे. त्याचा स्वीकार करणे अनुकूल संकल्प आणि प्रतिकूलस्य वर्जन. तर हे आहे भक्तांचं युक्त वैराग्य. तर म्हणून आता प्रभुपाद पुढच्या पॅराग्राफमध्ये फार सुंदर पॅराग्राफ सांगतात की सर्व काही भगवंताच्या सेवेत लावतो. आता हे जे मी लॅपटॉप आहेत हे दाखवत आहे. ह्या लॅपटॉप बनवणाऱ्यांना आहे HP चा लॅपटॉप आहे. त्याने कंपनीने कधी विचार केला असेल का ह्या लॅपटॉपमध्ये भक्तिशास्त्री भक्ती वैभव क्लासेस होतील, भगवंताचं दर्शन नाही. त्यांनी वेगळ्याच उद्देशासाठी त्यांनी बनवला होता. पण भक्त काय करतात, याचा उपयोग केवळ भगवंताच्या सेवेसाठी लावतात. तर पण हे एक युक्त वैराग्य आहे. तर मी ह्याच लॅपटॉपचा नावाखाली मी दुसरं जर काही करत राहिलो तर ते युक्त वैराग्य नाहीये, ते फल्गू वैराग्य अशा प्रकारे. किंवा त्याचा त्याग नाही पण अरे नाही मी लॅपटॉप चालू केला तर मी असून जाईल. नाही, चालू करायचं आहे, पाहायचं आहे, पण केवळ कृष्णाशी संबंधितच जे काय कार्य आहे ते केलं पाहिजे. तर म्हणून जीवनामध्ये पण आपण जे काही कार्य करतो तर विचार केला पाहिजे की ह्या कार्याने कृष्ण प्रसन्न होतील का, कृष्णाच्या सेवेसाठी कार्य लागतंय का, अशा प्रकारे विचार हा केला पाहिजे. कृष्णाच्या जवळ आपल्याला यायला पाहिजे, कृष्णापासून जवळ नाही गेला पाहिजे. तर हा पुढचा पॅराग्राफ सर्व भौतिक गोष्ट त्याग करणार निरीश्वरवादी. हा पॅराग्राफ ज्यांनी वाचलं नाही ते मारुती आसवेकडून वाचू. हा वाचा वाचा, जे उपलब्ध आहे ते वाचू शकता, असं काही नाही. फक्त हरे वाचन करता कृष्णा. आपल्याला व्हिडिओ चालू ठेवा आणि व्हिडिओ चालू करून वाचन करा. हा वाचा वाचा माताजी. मनुष्याने भगवत सेवे प्रित्यर्थ उपयोगात आणता येतील अशा कोणत्याही गोष्टीचा त्याग करू नये. ते भक्तिमय सेवेचे रहस्य आहे. कृष्ण भावना
आणि भक्तिमय सेवेत प्रगती करण्यासाठी जे काही उपयोगी आहे ते सर्व आपण स्वीकारले पाहिजे. उदाहरणार्थ, वर्तमान कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या विकासासाठी आम्ही टाईप रायटर, डिकेटिंग मशीन, टेप रेकॉर्डर, मायक्रोफोन, विमान इत्यादी अनेक प्रकारच्या यंत्रांचा उपयोग करीत आहोत. कधी कधी लोक आम्हाला विचारतात, तुम्ही भौतिक समाजाच्या प्रगतीची निंदा करता आणि त्याच भौतिक वस्तूचा उपयोगही करता असे का? वास्तविकपणे आम्ही त्याची निंदा करीत नाही. आम्ही लोकांना केवळ अशी विनंती करतो की त्यांनी प्रत्येक कार्य कृष्ण भावनेत करावे. भगवद्गीतेतही हेच तत्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला परामर्श दिला की त्याने आपले युद्ध कौशल्य भक्तिमय सेवेत उपयोगात आणावे. त्याचप्रमाणे आम्ही सर्व प्रकारची यंत्रे श्रीकृष्णाच्या सेवेत उपयोगात आणीत आहोत. ही कृष्ण भावना स्वीकारून आम्ही सर्व काही भगवंतांच्या सेवेकरिताच करू शकतो. जर एक टाईप रायटर उपयोगात आणून आमच्या कृष्ण भावनामृत आंदोलनाचा विकास होत असेल तर आपण हे स्वीकारायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे टिकेटिंग मशीन किंवा इतर कोणतेही यंत्र उपयोगात आणता येते. श्रीकृष्णच सर्व काही आहेत अशी आमची दृष्टी आहे. श्रीकृष्णच अखिल अस्तित्वाचे कारण आणि परिणाम असल्यामुळे आपला कोणत्याही वस्तूवर अधिकार नाही. श्रीकृष्णांच्या वस्तू श्रीकृष्णांच्याच सेवेत नियुक्त केल्या पाहिजेत, हीच आमची दृष्टी आहे. धन्यवाद माताजी. मोठं हरे तात्पर्य आहे. तर 2 पॅरेग्राफ आहे. तर माताजीने बहुतेक पॅरेग्राफ वाचला. तर पहिला एक पॅरेग्राफ होता की अनेक कित्येक संन्यासी होऊन गेले, त्याने जगाला मिथ्या समजून त्याचा त्याग केला, परंतु त्यांना पुन्हा भौतिक जगात यावे लागले, कारण ते भगवंताच्या चरणकमलाची खरा आश्रय शोधत नव्हते. ब्रह्मसत्य जगत सत्य मिथ्या म्हणतात की जर आम्ही हे कार्य केलं तर आमचं पतन होईल, अशा प्रकारे मायेमध्ये पडू म्हणून त्याचा काही स्वीकार करत नाही. मी प्रभुपादाचं उदाहरण देत होतो की मुंबईमध्ये काही मायावादी लोक होते, तर त्यांना धन देत होते, तर ते मायावादी म्हणले की नाही नाही, आम्ही जर धन स्वीकार केलं तर आम्ही मायामध्ये पडू, आमचं पतन होईल. तर प्रभुपाद म्हणले, मी सर्व धन माझ्याकडे घेऊन या, त्याचं दोन्ही हाताने गोळा करतो आणि भगवंताच्या सेवेत लावतो मंदिरासाठी. तर अशा प्रकारे हे भक्तांचं युक्त वैराग्य आहे, पण मायावाद्यांचं हे फाल्गू वैराग्य आहे. म्हणून युक्त वैराग्य आणि फैल्गू वर्ग काय? युक्त वैराग्य सर्व काही कृष्णाच्या सेवेत लावणे, आणि फल्गू वैराग्य म्हणजे नेती 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 नेती. हे ब्रह्मसत्य आहेत, जगत मिथ्या आहे, त्याचा प्रचार करतात ते निराकारवादी मायावादी. तर भगवान पण सत्य आहेत आणि जगत पण सत्य आहे, पण शाश्वत नाही, अशाश्वत आहे. पण ते म्हणतात की जगत सर्व मिथ्या. आपण पाहतो झाडे आहेत, माणसं आहेत, सर्व सर्व मिथ्या तोडच आहे. चालतात, बोलतात, खातात, पितात, सर्व करतात. मिथ्या कुठे आहे? फोटो कुठे आहे ते? पण ते लोक म्हणतात की नाही, सर्व काही हे मिथ्या आहे. मिथ्या नाही, सर्व सत्य आहे. म्हणून भक्त जे आहे सर्व काही भगवंताच्या सेवेत तो लावतोय, आणि अशा प्रकारे तो भगवंताला प्रसन्न करतो. तर याच्याबद्दल पुन्हा काही प्रश्न असेल तर मध्ये पण विचारू शकता, आपल्याकडे वेळ आहे काय. पण प्रत्येक पॅराग्राफचं हे आपण करणार आहोत. आणि हरे माईक चालू आहे. हा, बोला पुढे. मगाशी एका श्लोकात असं वर्णन केले की सात्विक पदार्थ मग फल पत्र पुष्पम जलम तोयम हेच भगवंतांना अर्पण केलं तर चालतं. पण काही त्याने असं प्रथा आहे की जे मांसाहार आहेत किंवा इतर पदार्थ आहेत ते पण भगवंतांना म्हणजे त्यांचे जे भगवंत मानतात त्यांना ते भगवंत मानतात त्यांना ते अर्पण करतात. आणि ज्या वेळेला आमची चर्चा चालते की बाबा असं कसं काय, तर आम्ही तिथं थोडस सांगायला कमी पडतो. मग ह्याच्यावर कसं उत्तर द्यावं? की भगवंताला बाकीचं पण सर्व अर्पण केलं पाहिजे, हा मांस मदिरा हे पण म्हणतात का लोक? हा असं ते आमच्या ह्याच्यात तरी करतात आणि तुम्ही असं सांगताय, असं कसं काय? आता हे जो वर्णन आहे शुद्ध भक्तीबद्दल आहे प्रभूजी. हे आता कोणी देवताची पूजा आहे, काही भौतिक इच्छा प्राप्त करायची असेल, कर्मकांड आहे, तरी भक्तीचे आहे कर्मकांडाच्या पर्याय श्रेष्ठ आहे. पण लोकांना कधी पण शुद्ध जे आहे डायजेस्ट होत नाही कधी कधी. म्हणून ह्या लोकांना जे आहे तर कृष्ण भावनेमध्ये आणायचं असेल तर तुम्ही सरळ त्यांना म्हणू शकत नाही, अरे तुम्ही जे करताय संपूर्णपणे चुकीचं आहे, अशा प्रकारे. हा पण आपला जो तत्वज्ञान आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे, पण एवढं कडक पण नाही केलं पाहिजे की तुमच्या अरे अरे इस्कॉनमध्ये गेल्यानंतर हे सर्व हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते नाही करायचं आहे. आपण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची डुप्लिसिटी नाही करत आपण. पण सुरुवातीला जे काही, जसं 5वीचा विद्यार्थी त्याला काही 10वीचा पेपर दिला तर त्याला समजणार नाही कधी, ठीक आहे. तर त्याप्रकारे त्या व्यक्तींच्या स्तरावरूनच त्यांना हळूहळू
अर्थाते जिज्ञासू हे 4 प्रकारचे लोक आहेत अशा प्रकारे. तर त्यानुसार त्याला थोडा प्रचार केला पाहिजे. तर चांगला समजणार माणूस आहे, हे आहे, तर त्याला शिकवू शकता. पण सुरुवातीला हे जे आहे कांदा लसूण नाही खायचा, हे नाही करायचं, ते नाही करायचं, कधी तत्वज्ञान सांगायला पाहिजे लोकांना. जेणेकरून तो भक्तीमध्ये येणारच नाही. अरे ते म्हणजे की आल्यानंतर मला हे करावं लागेल. तर त्याला सुरुवातीला सांगितलं पाहिजे, तू नाम जप कर फक्त. गीता वाच, भक्ता संग खा, प्रसाद खा. थोडी जर 4 गोष्टी जरी सांगितल्या तरी तो हळूहळू कृष्ण भावनेमध्ये परत येईल आणि हळूहळू प्रगती करेल तो अशा प्रकारे. तर सुरुवातीला आपण सांगितलं की नाही नाही, तुम्ही करता चुकीचं आहे. म्हणून आपलं जे तत्वज्ञान आहे, आपण कुणाला दोषी देत नाही अशा प्रकारे. आपल्या इस्कॉनमध्ये सर्वांना प्रवेश आहे त्या ठिकाणी. दारू पिणारा येतात, मांस खाणारे येतात, 4 नियमात तोडणारे सर्व लोकांना आपण काही म्हणून चेक करत नाही, अरे तुम्ही हे करता का नाही, प्रवेश नाही, ते करता का नाही. सर्वांना अनुमती आहे. तर सुरुवातीला ज्या प्रभादांनी सांगितले की अशा प्रकारे त्यांना पुस्तक द्या, पुस्तक वाचायला सांगा, हरिकृष्ण जप करायला सांगा, प्रसाद द्या, ह्या गोष्टी त्यांना सांगू शकतो. पण हे जे तत्वज्ञान जे आहे एकदम की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, तुम्ही चुकताय, आमचं बरोबर आहे, तुमचं खरं आहे, आमचं खरं आहे, तुमचं चुकीचं आहे, याच्यामुळे ते भक्त कधी बनणार नाही. तर हे जे आहे तर्कवादामध्ये होऊ शकतं. तर्कमध्ये तर तुम्ही म्हणताय की मी ह्याच्यामध्ये कमी पडतोय, तुम्ही कमी नाही पडत, पण नाही म्हणजे तर्काद्वारे आपल्याला आम्ही इस्कॉन संस्था हरवण्यासाठी नाहीये मी कुणाला. त्यांना असं काही उद्देश हा, हरवण्यासाठी नाहीये, त्याचं हृदय परिवर्तन करायचं आपल्याला. तर बरोबर. तुमच्या त्याच्याने उत्तराने किंवा आता प्रचाराने ते जर त्याच्यापासून दूर जात असेल त्याची गरज नाही आपल्याला. पण जर कृष्णभावनेच्या जवळ येत असतील तर मग कधी कधी शास्त्राच्या विरुद्ध आपण बोलत नाही, पण कधी कधी थोडं कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागेल जेणेकरून ते भक्तीमध्ये हळूहळू येते अशा प्रकारे. ठीक आहे प्रभूजी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. तर भक्तांना विनंती आहे की रेकॉर्डिंग होते तर तुमचे माईक कुणाचे चालू असतील तर त्यांनी बंद करा. ज्यावेळी बोलायचं असेल तर त्यावेळेस चालू ठेवा, भक्तांना डिस्टर्ब होईल दुसऱ्या. तर हे प्रभात उदाहरण द्यावं, टाईपरायटर, डिक्टेटिंग मशीन, टेपरायटर, मायक्रोफोन इत्यादी. तर कधी लोक म्हणतात तुम्ही विज्ञानाची निंदा करता, विज्ञान हे आहे ते आहे अशा प्रकारे. नाही, प्रभात म्हणतात की ती विज्ञान हे आपण जे विज्ञानाने जे हे केलेलं आहे त्याचा मी भगवंताच्या सेवेत लावतो, ते योग्य कार्य आहे अशा प्रकारे. मग कधी कधी लोक म्हणतात अरे तुम्ही विज्ञानाने हे बनवले, तुम्ही बनवले, ते काय केलेलं आहे, तुम्ही काय तयार केलंय. तर प्रभात म्हणतात की आम्ही काय केलेलं आहे, बाकीचे जे लोक आहेत ते म्हणतात की सर्व काही आम्ही केलेलं आहे. मारुती आसबे प्रभू आणि उज्ज्वला भक्ती माताजी आपलं माईक बंद करावा. नाहीतर सर्वांनाच मूट केलं जाईल मग. तर अशा प्रकारे युक्त वैराग्य आणि फलित वैराग्यामध्ये हे फार महत्वपूर्ण विषय होता म्हणून त्यावर चर्चा करत होतो की आपण कुठल्याच निंदा ती करत नाही, पण ते सर्व काही भगवंताची आपण सेवा, भगवंताच्या सेवेसाठी सर्व काही आवश्यक आहे, जे अनुकूल आहे ते. कोणी म्हणलं ठीक आहे मासमध्ये भगवंताला मासमध्ये चालत नाही, पण जे अनुकूल आहे जसं टेप रेकॉर्ड आहे, जे काही वस्तू आहे आपल्याकडे सर्व काही आपण भगवंताच्या सेवेत लावतो. जर भगवंतानेच बनवलेलं आहे. सायंटिस्ट लोकांनी फक्त बुद्धीचा वापर केला आहे, त्याला बुद्धी पण भगवंताने दिलेली आहे. आणि पृथ्वी, अग्नी, जल, वायू सर्व काही भगवंताने दिलेलं आहे. तर त्यांनी काय केलं तर एकत्र आणून त्याचं मिश्रण केलेलं आहे आणि वस्तू बनवलेली आहे. तर एकदा एक वैज्ञानिक सायंटिस्ट होता की म्हणला की ठीक आहे, भगवंत म्हणला की मी सर्व बनवलेलं आहे. तर एक व्यक्ती म्हणला त्याने भगवंताची माती घेतली आणि काहीतरी बनवत होता. तर भगवंत म्हटले हे माती पण मीच बनवलेली आहे. अशा प्रकारे सर्व काही भगवंतापासून आलेलं आहे. तर भक्त काय करतो, त्याला भगवंताच्या सेवेत लावतो. आणि वैज्ञानिक काय करतात, फक्त मीच बनवलेलं आहे आणि मी त्याचा उपयोग घेणार, तर ते चुकीचं आहे. तर हे भक्त जो आहे सर्व काही भगवंताच्या सेवेत लावतो. तर दुसरं उदाहरण दिलं आहे, अर्जुनाचं उदाहरण दिलेलं आहे. अर्जुनाने आपले युद्ध कौशल्य भक्तिमय सेवेत उपयोगात आणले. भक्तिमय सेवेत उपयोगात कशाने, तर तो काही जप करत नव्हता किंवा 1 2 3 4 म्हणत होता, तर धनुष्य बाणाद्वारे अनेक लोकांचं हे करत होता. काय करत होता, भगवंताच्या सेवेत लागला, कारण भगवंताची इच्छा होती की साधूचं रक्षण करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे. भगवंताच्या आदेशाचं त्यांनी पालन केलं तर ते अर्जुनासाठी भक्तिमय सेवा आहे. ते अशा प्रकारे त्याचं युक्त वैराग्य आहे अर्जुनाचं. तर तो म्हणला असता की नाही नाही मी युद्ध करणार नाही, रण सोडून जाईन, हे वैराग्य नाही, तर ते फैलो वैराग्य आहे. म्हणून भगवंताने त्याला प्रावर्त केलं, तू काय कर, युद्ध करतो, युद्ध करण्यासाठी प्रावर्त केलं. अशा प्रकारे त्याने भगवंताच्या प्रित्यर्थ युद्ध केलं आणि तो सर्वात कृष्ण भावनात व्यक्ती विजयी झाला. म्हणून आपण म्हणे आम्ही काही सर्व प्रकारची यंत्रे श्रीकृष्णाच्या सेवेत लाचणीत आहोत. सर्व संपत्ती श्रीकृष्णाची आहे, तिला भगवंताच्या सेवेत लावले पाहिजे. ईशावास्यमिदम सर्वम यत्किंचा जगता जगत तेन त्यक्तेन भुजिता माग्रत सुविचा धनम. ईशोपनिषदचा पहिला श्लोक आपल्याला आठवत असेल. म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकार्य किंवा नाही, तर कुणी म्हणाल की ठीक आहे मला स्वीकारायचं आहे का नाही स्वीकारायचं आहे, काय करायचं आहे, तर त्यासाठी आधी कार्य आणि
नियमित केले जातात. मनानुसार नाही, मनगणंत नाही. भक्ती म्हणजे मनगणंत नाहीये, मानसिक तर्क नाहीये. तर शास्त्र, गुरु साधू शास्त्र निर्धारित करतात की तुमच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे. तुमच्यासाठी या ठिकाणी पण आध्यात्मिक गुरुच्या अधिकाराखालीच नियमित केले जातात. काय केलं पाहिजे, काय भगवंताला अर्पण केलं पाहिजे. म्हणून गुरु हे श्रीकृष्णाचे प्रतिनिधी आहेत. म्हणून भक्ताच्या जीवनात ते मार्गदर्शन करतात. सर्वात महत्वपूर्ण मार्गदर्शन आहे भक्ताच्या जीवनामध्ये गुरुचं मार्गदर्शन आहे. तर पुढचा एक शेवटचा पॅराग्राफ आहे. याचा असा अर्थ होत नाही की भक्तिमय सेवेच्या तत्वाचा आपण त्याग केला पाहिजे किंवा त्यातील नियमाची उपेक्षा केली पाहिजे. भक्तीच्या आरंभी काळात आपण सर्व तत्वाचे पालन केले पाहिजे. सुरुवातीला सर्व काही नियमाचे पालन केले पाहिजे जे आध्यात्मिक गुरुच्या अधिकाऱ्याकडे नियमित केले जातात. कोणतीही गोष्ट स्वीकारणे अथवा तिचा त्याग करणे केवळ भक्तिमय तत्वाच्या कसोटीवर ठरविले जाते. मनुष्याने स्वकल्पनेनुसार वस्तूचा स्वीकार अथवा नकार करू नये. श्रीकृष्णाचे प्रकट रूप म्हणून आध्यात्मिक गुरु आवश्यक आहेत आणि ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे प्रतिनिधी म्हणून भक्तांच्या जीवनात मार्गदर्शन करतात. तर म्हणून युक्त वैराग्य आहे, फल्गु वैराग्य, काय नियमाचं पालन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, काय त्यागलं पाहिजे. तर ह्यासाठी जे गुरुच आहेत आपल्याला काय करतात ते मार्गदर्शन करतात. त्यासाठी गुरुची आवश्यक हे जीवनामध्ये फार मार्गदर्शन फार आवश्यक आहे. म्हणून चक्षुदान दिलो जे जन्मे जन्मे प्रोसी, म्हणून गुरुला आपण प्रार्थना करतो की तुम्ही काय करा, दिव्यच दृष्टी आम्हाला प्रदान करा जेणेकरून आम्ही भगवंताची भक्ती करू शकतो. तर पुढचा आता हे वैराग्य आणि ज्ञानाबद्दल चर्चा केली. आता पुढे आहे शिष्य आणि धनाने सेवा करणे. जरी शिष्य नसतील आणि जर धन जरी नसेल तरी पण भगवंताची भक्ती करू शकतो. असे अनेक गुरु आहेत, एकटेच असतात, प्रचार करत राहतात, धन पण नाही, हे पण नाही, म्हणून त्याच्यावर भक्ती आधारित नाही. तर बऱ्याच वेळा असा प्रसंग या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रपात म्हणतात. त्याचा पुढचा पॅराग्राफ आहे विपुल संपत्ती किंवा मोठा शिष्य समुदाय. हा पॅराग्राफ आहे, वाचू शकता ज्यांनी वाचलं नाही ते वाचू शकता. ब्रजभूमी लीला माताजी वाचू शकता तुम्ही, आहे तुमच्याकडे पुस्तक. विपुल संपत्ती किंवा मोठा शिष्य समुदाय याचे संपादन करून आध्यात्मिक गुरुने कधीही वाहवत जाऊ नये. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कधीही असे करणार नाही. पण कधी कधी असे दिसून येते की एखादा आध्यात्मिक गुरु अधिकृत नसतो आणि केवळ स्वतःच्या मनाच्या इच्छेने आध्यात्मिक गुरु होतो व कधी कधी संपत्ती किंवा मोठा शिष्य समुदाय अशा गोष्टीने तो वाहवत जातो. अशा गुरूंची भक्ती श्रेष्ठ श्रेणीची मानली जात नाही. जर एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टीमुळे वाहवत गेली तर तिची भक्तिमय सेवा शिथिल होते. म्हणून एखाद्याने गुरु शिष्य परंपरेच्या तत्वांचे कठोरपणे पालन केले पाहिजे. धन्यवाद माताजी, फार सुंदर पुढचं वाच तात्पर्य आहे. प्रभूजी. नाही, एवढं ठीक आहे, एवढं ठीक आहे, एवढं. तेव्हा शिष्य आणि धनाने सेवा करण्याच्या बद्दल हा विषय आहे की सेवा तर ज्या शिष्याच्या पाठीमागे लागला नाही पाहिजे, ज्या धनाच्या पाठीमागे लागलं. महत्वाचं काय आहे, प्रचार केलं पाहिजे. पण कधी कधी म्हणतात की इस्कॉनमध्ये आता प्रचार करायचा असेल तर शिष्य पाहिजे, आहे की नाही. शिष्य असेल तर प्रचार करू शकतात. पण कधी कधी जर शिष्याचे आणि धनाचं जर पाठीमागे लागलं की जे 4 शिष्य स्वीकारले पण त्यांना मेंटेनन्स करण्यासाठी, सांभाळण्यासाठी धन पण लागेल. मग धनासाठी मग तुम्हाला घरोघरी जाऊन तुम्हाला दान मागावं लागेल, डोनेशन मागावं लागेल. अशा प्रकारे मग तुम्ही प्रचार कधी करणार. आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्ही धन लोकांकडून घेता तर तुम्ही त्यांचं वास्तविक जे सत्य आहे तुम्ही ते सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं, तडजोड करावं लागेल. तर अशा प्रकारे म्हणून हे रूप गोस्वामी या ठिकाणी सांगतात की गुरुला सावध करत की गुरुने काय केलं पाहिजे, ज्या शिष्याच्या पाठीमागे लागलं नाही पाहिजे की धन एकत्रित करण्याच्या पाठीमागे लागलं नाही पाहिजे. त्याचा महत्वाचा उद्देश आहे कृष्ण भक्तीचा प्रचार करणे. तर हे जे सांगितलेलं आहे इस्कॉनमध्ये होत नसेल असे, पण सावध करत येत आहे ह्या ठिकाणी की इस्कॉनमध्ये बाहेर होत आहे, इस्कॉनमध्ये असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून पण सांगतो की अनाधिकृत आध्यात्मिक गुरु अधिकृत नसतो. तर हे जे वर्णन केलेलं आहे या ठिकाणी अनाधिकृत आध्यात्मिक गुरु स्वतःला आध्यात्मिक समजतात पण ते परंपरेमध्ये आले नाहीत. ब्रह्म रुद्र कुमार श्री सार संप्रदायामध्ये ते आलेले नाहीत. तर असे या गुरुसाठी हा या ठिकाणी वर्णन आहे. आणि जर कोणी पालन करत नसेल तर इस्कॉनमध्ये पण ते लागू पडतं. म्हणून संपत्तीने शिष्याने काय करतो, तो वाहवत जातो, गुणगान होतं त्याचं, मान सन्मान अपेक्षा सर्व प्रताप होतात. आणि अशा प्रकारे भक्तीमध्ये अमानेनं मान देणं कीर्तनेचं, मान सन्मानाची अपेक्षा नाही पाहिजे. करणादपी सुनेचे न तरुरूपे सहिष्णा अमानेनं मान देणं कीर्तनीय सदारी. तर अशा प्रकारे मान सन्मान जर प्राप्त झाला, अहंकार वाढेल की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, सर्वात जास्त शिष्य माझे आहेत, सर्वात मोठं मंदिर आहे, माझ्याकडे एवढं धन आहे, एवढं बँक बॅलन्स आहे. तर त्यामुळे त्याची भक्तिमय सेवा शिथिल होते, भक्तीमध्ये प्रगती करू शकणार नाही, अहंकार येईल त्याला. म्हणून गुरु शिष्य परंपरा तत्वाचे कठोरपणे पालन केले पाहिजे, नाहीतर पतन होईल.
गुरु शिष्य परंपरा, ब्रह्मरुद्र कुमार श्री संप्रदाय, जे भगवान श्रीकृष्ण, नारद मुनी, व्यासदेव, जी परंपरा जी आलेली आहेत, तर त्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये काय पालन केलेलं आहे त्यांनी ज्या शिष्य हे केले, ज्या धनाच्या पाठीमागे लागले, काय केले, तर त्यांच्यानुसार त्यांनी यदेदाचरती श्रेष्ठ किंवा महाजन आहेत, त्यांनी कशा प्रकारे मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर आपला गेलं पाहिजे, तरच आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो, नाहीतर आपलं पतन होऊ शकते. म्हणून या ठिकाणी रूप गोस्वामी या ठिकाणी भक्तिरसाम सिंधूमध्ये सांगतात की गुरुना सावध करत आहे, ज्या शिष्य आणि ज्या धनाच्या पाठीमागे गुरुने लागले नाही पाहिजे. तर पुढे आहे चौथा, यम आणि नियम आपोआप प्रकट होतील. यम आणि नियम आपोआप प्रकट होतील भक्ती केल्याने. त्याला नियम पालन करायचे. जसं शबरीचं आपण पाहतो, शबरी काय करतो, शेवट भगवान भक्ती करत होती आणि भगवंताला ते उष्टी बोर पण खाऊ वाटले, किंवा कुठल्या प्रकारचे भिल्ल स्त्री होते, ते ब्राह्मण दीक्षा झाली होती त्याची, ती कधी भोग दाखवला होता का स्नान किंवा काय काही नव्हतं, आदिवासी स्त्री होती, तरी पण त्यांनी भगवंताला प्रसन्न केलं. कारण त्याच्यामध्ये काय होती, ते असं म्हणू शकणार नाही की अरे आम्ही शुद्ध होऊ नंतरच आम्ही हे त्याला अर्पण करू. नाही, जर प्रेम असेल भगवंताबद्दल तर सहज तुम्ही हे करू शकता. नियम पालन न करता पण भगवंताला प्रसन्न करू शकता. पण आपला तो स्तर नाही, त्यासाठी आपल्याला 4 नियम 16 माळा जप, जे काही विधी आहेत आपल्या गुरुने दिलेले आहेत, त्याचं आपल्याला पालन केलं पाहिजे. तर हा पुढचा पॅरेग्राफ वाचू शकता. कोण कृष्ण भावनावेत म्हणून स्वाभाविक शुद्ध असल्यामुळे तो पॅरेग्राफ वाचू शकता कोणी? कृष्ण प्रभूजी, मी वाचते. नावाचा कृष्ण भावना भावित मनुष्य स्वाभाविकपणे शुद्ध असल्यामुळे त्याला आपले विचार किंवा क्रिया शुद्ध करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नसते. कृष्ण भावनेमध्ये अतिशय उच्च श्रेणीवर स्थित असल्यामुळे त्याने पूर्वीच सर्व सद्गुण संपादन केलेले असतात आणि योग प्रक्रियेत सूचित केलेले सर्व नियम तो पूर्वीपासूनच पालन करीत असतो. तो स्वाभाविकपणे सर्व शास्त्रोक्त विधींचे पालन करीत असतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अहिंसा. अहिंसा हा एक सद्गुण समजला जातो. भक्त स्वाभाविकपणेच अहिंसक असतो आणि म्हणून त्याला अहिंसेची वेगळी सवय लावून घेण्याची आवश्यकता नसते. काही लोक एखाद्या शाकाहारी आंदोलनात सहभागी होऊन आपले शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु भक्त स्वभावतः शाकाहारी असतो. त्याला वेगळ्या प्रयत्नाने अशा प्रकारच्या सवयींचे पालन करण्याची आवश्यकता नसते किंवा त्याने एखाद्या शाकाहारी संघातही सहभागी होण्याची आवश्यकता नसते. तो स्वाभाविकपणेच शाकाहारी असतो. धन्यवाद पुढे वाचू? माताजी. नाही एवढं पुरेसं आहे, ठीक आहे. तर भक्ताला नियम पालन करायची गरज नाही. यस, मी हे पालन करेन ते पालन करेन. तो भक्ती केल्याने, भक्तीमध्ये सर्व नियम आले त्याच्यामध्ये. भक्ती करतो म्हणजे 4 नियमाचं पालन करतो, 16 माळा सर्व करतो. मांसाहार जुगार नशा विचार करत नाही. त्याच्यामध्ये मग हिंसा करता प्रश्नच नाही. तर या ठिकाणी जो आहे अहिंसा म्हटलेला आहे, की जो व्यक्ती अहिंसा म्हणजे अहिंसा परमधर्म. लोक म्हणतात की अहिंसावादी म्हणतात संपूर्ण. अहिंसा तर म्हणतात पण प्राण्याचे गळे कापतात संपूर्ण. त्याचा काय अर्थ आहे त्याचा संपूर्ण? कांदा लसूण खातात, मांस खातात, संपूर्ण अहिंसा पालन करतात. तर तो योग्य नाही. पण भक्त काय करतोय, तो कुठल्या प्राण्याचं मांस पण खात नाही, कांदा लसूण पण खात नाही. मग कुठं त्याचा प्रश्न? तो खरा अहिंसक आहे तो. तर या ठिकाणी अर्जुन आहे काय आहे, अहिंसक आहे. कारण काय करतोय तो, सर्जरी करतो. कोण डॉक्टर असेल तर तो ऑपरेशन करतो, तर त्या पेशंटला ठीक करण्यासाठी तो ऑपरेशन करतो. पण कोण गुंड असेल काय करतो, ते चाकूचा वार करतो, तर त्याला मारण्यासाठी करतो. तर म्हणून भगवंताच्या प्रीतीचं जर भक्ताचं कार्य करतो तर सर्वात मोठा अहिंसक आहे तो. सर्वात मोठा काय करतो तर त्याच्यामध्ये दया आहे. कारण कुठल्याही प्राण्याला तो, मनुष्याला तर नाही, प्राण्याला पण कुठल्याही प्रकारचा तो त्रास देत नाही. तर म्हणून कृष्णा माणूस शुद्ध असल्यामुळे त्याला आपल्या क्रिया इतर कोणत्या पद्धतीने अवलंबन करायची आवश्यकता नाही. क्रिया इतर कोणत्याही पद्धतीचे अवलंबन करायचं नाही. ठीक आहे, भक्ती करतोय ना, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, ध्यान त्याला करायची गरज नाही. हे नाही करा ते नाही करायची गरज नाही. कारण कृष्ण भावनेत उच्च स्तरामध्ये त्याने सर्व सद्गुण प्राप्त केलेले आहेत. यशास्ती भक्ती भगवती अज्ञाना सर्व गुण तत्र समासित सुरा हराव भक्तसे कुतो मनगणा मनोरथेना धावत. भक्ताच्या जीवनामध्ये सर्व चांगले देवताचे गुण प्रकट होतात. पण त्याने सर्व चांगले गुण प्रकट होत केलेले आहेत भक्तीच्या जोरावर, म्हणून त्याला वेगळ्या प्रकारची करायची नाही. म्हणून त्याच्याकडे अहिंसा गुण असतो, कारण तो प्रत्येक जीवावर दया करतो. जीवदया, नाम रुची आणि वैष्णव सेवा, चैतन्य महापुरुषच्या आंदोलनामध्ये. म्हणून तो अहिंसक असतो. त्यामुळं त्याला वेगळीच सवय लावून घेण्याची गरज नाही. तर तो शाकाहारी असतो, त्यामुळे त्याला वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. कुठले सेमिनार अटेंड करत नाही. भक्त कधी गेलाय शाकाहारी बनण्यासाठी, किंवा मांसाहार बंद करायचा आहे, नशा बंद करायचा आहे, चहा सोडायचा आहे, दारू सोडायची आहे,
कुठेही त्याला सेमिनारसाठी जावं लागत नाही. त्यावेळेस भक्ती करतो, भक्ता संघामध्ये तो शास्त्राचा अध्ययन करतो आणि आपोआप त्याला सर्व काही प्राप्त होतो. मग त्याला वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करायची आवश्यकता नाही, कारण शाकाहारी संघाती तो काही सहभागी होत नाही. म्हणून भक्ताने फक्त कृष्णभावाने वाचून इतर कोणत्याही पद्धतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. देवताचे सद्गुण त्याच्यामध्ये येतात. तर पुढे वर्णन आहे की भक्ताने कृष्णावर इतर कोणत्याही पद्धतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. हे सिद्ध करणारे अनेक उदाहरणे आपल्या शास्त्रामध्ये आढळतात. कृष्ण भावना तिने केली, कुठल्या तरी नियमाचं पालन केलं नाही शुद्धीकरणाचं, पण तरी पण तो भगवंताला प्रसन्न भक्ती केली. जे लोक हेतुपुरस्सर शाकाहारी होण्याचा प्रयत्न करतात किंवा अहिंसक व्हायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी भौतिक दृष्टीमुळे काही योग्यता असू शकेल, परंतु ही त्याची योग्यता त्यांनी भक्त होण्याइतपत पुरेशी नाही. शाकाहारी किंवा अहिंसक व्यक्ती भक्त असतेच असे नाही, तर भक्त मात्र स्वाभाविक शाकाहारी अहिंसक असतो. म्हणून आपण असा निष्कर्ष काढला पाहिजे की शाकाहारी होणे किंवा अहिंसक होणे या गोष्टी भक्तीचे कारण ठरू शकत नाही. या फार सुंदर वर्णन आहे. कुणी म्हणेल ठीक आहे, शाकाहारी किंवा अहिंसक भक्त असेलच असे नाही, शाकाहारी किंवा अहिंसक भक्त असेलच असे नाही. तो शाकाहारी आहे किंवा हिंसा पण करत नाही, तर तो कधी भक्त असतो का? नाही. पण भक्त मात्र शाकाहारी आणि अहिंसक दोन्ही असतो. पण आपल्या जीवनाचा उद्देश आहे तो शाकाहारी होणे हा नाहीये. ते मांस खाणे किंवा हे नाही खाणे तर तो उद्देश नाहीये. तर त्याच्या पलीकडे जायचं आपल्याला. काय करायचं आहे? भगवंताची भक्ती करायचं. भक्त काय करतो? त्याची भक्ती करतो. तो शाकाहारी राहून घरी बसत नाही तो. त्याचा विमानतळाचा उद्देश आहे, त्यातून उड्डाण करणे हा त्याचा उद्देश आहे. विमानतळावर जर ते रनवेवर फक्त विमान जर आपण चालवलं, ते रणपट्टी त्यासाठी बनवलेली नाही. त्याच्या मनोजीवनाचा उद्देश आहे तो वर्णाश्रमाचं पालन करणे किंवा बस नियमाचं पालन करणे हा उद्देश नाही. नियम पालन करून पुढे भगवंताची भक्ती करणे हा सर्वात मोठा उद्देश आहे. म्हणून कोणी शाकाहारी झाला तर भक्ती प्राप्त होणार नाही. तर त्याला काय करावं लागेल? व्हेजिटेरियन पासून कृष्णाटेरियन मध्ये व्हावं लागेल, त्याला परिवर्तन करावं लागेल. तर भगवंताला अर्पण करून त्याने जर खाल्लं तर तो भगवंताची भक्ती करू शकतो आणि सर्वात मोठा अहिंसक आहे. तर पुढे स्कंद पुराणामध्ये उदाहरण दिलेलं आहे की नारद मुनीच्या उपदेशाने एका पारध्याचे रूपांतर एका महान भक्तामध्ये झाले. त्यावेळी पारधी महान भक्त झाला. ही मृगाळीची कथा आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, स्कंद पुराणाची कथा आहे की कशा प्रकारे एक पारध्याचं जे रूपांतर आहे कशामध्ये झालं? भगवंताच्या महान भक्तामध्ये झालं. जो मृगरारी होता नारद मुनी, तर ही जी कथा आहे चैतन्य महाप्रभू पण चैतन्य चरितामध्ये वर्णन करतात की प्रयागच्या जवळ राहत होता आणि त्याचं कार्य काय होतं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त प्राण्याला मारलं. आणि कशा प्रकारे मारत होता? अर्धवट मारत होता आणि प्राणी तडपत तडपत मृत्यू यायची. आणि त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विचारलं की व हे कार्य करून करतोय, पण अभिमानानं समोर आलं की मी हे सर्व कार्य मी केलेलं आहे. तर नारद मुनी म्हणजे तू अशा प्रकारे कार्य काय करतो तो आणि अर्धवट का मारतो त्याला? तर पूर्ण मार अशा प्रकारे, त्याला कमी कमी त्रास तर कमी होईल. तर त्यावेळेस तो मृगराई म्हणला की नाही नाही, माझा तर हा पेशा आहे, मी जर हे कार्य नाही केलं तर मी जगू शकत नाही, माझा परिवार जगू शकत नाही. तर नारदाने सांगितलं की तुझ्या जबाबदारी मी घेतो. तुझी कुठली? ज्या परिवाराची सर्वांची जबाबदारी मी घेतो खाण्यापिण्याची. पण त्यांनी नारदमुनी शब्दावर विश्वास ठेवला. ते धनुष्य आपलं फेकून टाकला आणि नारदमुनी त्यांना उपदेश केला, तुम्ही जायकडे राहून भक्ती करा. तर रत्नाकर कोळीला पण नारदमुनी त्याच प्रकारे बोलवलं आणि तो करू लागला. आणि अशा प्रकारे तो भगवंताचा भक्त बनला नारदमुनीच्या उपदेशानुसार. आणि लोक अनेक त्या ठिकाणी यायचे बघायला त्याला. आणि येताना जर साधू संतांकडे जातात लोक तर काहीतरी पान फूल फळ काहीतरी घेऊन जातात. तर एवढं अन्नधान्य जमा व्हायचं, त्याच लोकांना ते बनवायचं आणि त्यांना परत खाऊ घालायचा. तरी संपूर्ण ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे एवढा पापी व्यक्ती होता, भगवंताचा महान भक्त बनला अशा प्रकारे. तर ही भक्तीची काय आहे? शक्ती आहे. एवढा मार मोठा भक्त बनला. तर हे मृगराजचं जे आहे उदाहरण या ठिकाणी देतात की कुठल्या प्रकारचे नियम पालन केला तिथं पापी होता तो पण भक्तांचा भगवंताचा भक्त बनला. कारण त्यांनी काय केलं होता जीवनामध्ये? भक्तिमय वृत्तीचा विकास त्यांनी झालेला होता. त्यांनी हृदयामध्ये भक्तीचा विकास त्यांना झाला, म्हणून त्यांनी वाईटची कार्य सर्व काही त्यागून टाकले. पण लोक वाईट कार्य का त्यागत नाहीत? अरे मला चहा सुटत नाही, हे सुटत नाही, ते सुटत नाही. कारण त्यांनी जीवनामध्ये भक्तीचा विकासच केला नाही, बाकीचं कार्य करत राहतात, यज्ञ दान तप कर्म करत राहतात. म्हणून भक्तीचा विकास कसे होईल? ज्या ज्या श्रवण केलं पाहिजे, ज्या ज्या जप केला पाहिजे, ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे, भक्तासन केलं पाहिजे, अशा प्रकारे आपली भक्ती वाढू शकते. तर अशा प्रकारे त्याचा विकास झाला आणि अशा प्रकारे तो शुद्ध झाला. तर हे पहिलं उदाहरण आहे कशा प्रकारे मृगराडीचं हे झालेलं आहे. तरी आपण नियम बद्दल गेल्यावर चर्चा केलीच होती आपण. हे संपूर्ण जर कोणाला पाहिजे तर हे फोटो काढून घेऊ शकता. यम 12 प्रकारचे आहेत, कृष्ण उद्धवला संत भागवत मध्ये.
हे आणि दुसरे नियम आहे 12 प्रकारचे, हे पण कृष्ण उद्धवला सांगतात. तर हे यम नियम सर्व पालन करतो भक्ती, केवळ भक्ती केल्याने, भक्ती केल्याने सर्व काही ज्याचा तो पूर्ण होतो. तर आता रूप गोस्वामी जे आहेत पुढे वर्णन करतायत की कशा प्रकारे हरे कृष्ण प्रभू परत हा शेअर विचार करू शकता का? काय चे परत स्क्रीन तुम्ही शेअर करू शकता का? करू शकतो ना. बघा हे घ्या, नियम घ्या, फोटो काढून ठेवा तुम्ही. नाही तर ठीक आहे, लिहू शकता कॅमेरा, तुम्ही मोबाईल चालू असेल ना, लिहून ठेवू शकता. हे परीक्षेमध्ये येणार नाही, तुमच्या माहितीसाठी आहे. तर हे सर्व भक्ती केल्याने सर्व नियम पार करू शकतो, म्हणून भक्ताला कुठल्या प्रकारे नियम पालन करायची आवश्यकता नाही. ठीक आहे, झालं. हा प्रभू, थँक्यू सो मच. हे नियम आहेत, परत नियम. ठीक आहे. हा प्रभूजी, थँक्यू सो मच प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. तर ह्याचा क्लासचा उद्देश आहे तुम्हाला समजलं पाहिजे, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. हा उद्देश आपल्याला परत परत धावपळ करून संपूर्ण मुक्त व्हायचे नाही आपल्याला. तर समजून आपल्याला हे अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर कुणाची काही शंका समाधान असेल तर माझ्या परीने तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करेन. तर हे याचं वर्णन आहे. तर रूप गोस्वामी पुढे वर्णन करतात कशा प्रकारे चेतना आणि शारीरिक क्रियाचे शुद्धीकरण, तपश्चर्या, मनशांती सर्व गोष्टी भक्तिमय सेवेत करत असल्यामुळे मनुष्याला आपोआप प्रकट होतात. अशा प्रकारे चेतना, शारीरिक क्रिया आणि त्यांचे शुद्धीकरण, तपश्चर्या म्हणजे या सर्व गोष्टी भक्तिमय सेवेत करत असल्यामुळे, भक्तिमय ज्यावेळेस सेवा करतो आपण, नवविधा भक्ती करतो, तर सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावतात आणि अशा प्रकारे ते संपूर्ण शुद्ध होतात. तर आता पुढे वर्णन करतात की साधना भक्ती, आपण साधना भक्तीबद्दल चर्चा करतोय. पहिलं होती सामान्य भक्ती, शुद्ध भक्ती, साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेम भक्ती. भक्ती ह्या भक्तिमध्ये 4 विभाग आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर त्या पूर्व विभागाचे 4 विभाग आहेत, ज्यामध्ये पहिला आहे सामान्य भक्ती, शुद्ध भक्ती, दुसरा आहे साधना भक्ती, दुसरा अध्याय ते 14व्या अध्याय 16व्या अध्यायापर्यंत आहे, आणि नंतर भावभक्ती आहे 17 आणि 18, आणि 19वा आहे प्रेमभक्ती. ते थोडं थोडं वर्णन आहे, पण साधना भक्तीमध्ये जवळजवळ 14 अध्यायामध्ये वर्णन आहे दिलेलं आहे. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, साधनाच केलं पाहिजे, विधिविधानाचं पालन केलं पाहिजे. तर साधना भक्तीचे 2 प्रकार आहेत, गेल्या चर्चा केलो होतो आपण. तर आता हे 2 प्रकार आहेत. एकांग आहे श्रवण आणि अनेकांग आहे बाकीचे अंग. कीर्तनापासून संपूर्ण हे एकांग आहे. अशा प्रकारे तर रूप गोस्वामी पुढे सांगतात की भक्तीचे 9 प्रकार आहेत. हे 9 प्रकार म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, मंदिराच्या अर्चेवरची अर्चना, प्रार्थना, सेवकाकडून भगवंताच्या आज्ञेचे पालन करणे, भगवान श्रीकृष्णाची सख्यभावा सेवा करणे, आत्मनिवेदन, हे होत. त्यापैकी प्रत्येक साधन इतके शक्तिशाली आहे की एखाद्याने त्यापैकी एकाचे जरी पालन केले तरी तो न चुकता तो इच्छित स्थळी प्राप्त करू शकतो. उदाहरणार्थ एखादा मनुष्य भगवंताची केवळ श्रवण करण्यात असं झाला, दुसरा त्याच्या नावाचे कीर्तन करण्यात झाला, तरी त्या दोघांनाही भक्तिमय सेवेच्या इच्छित ध्येय प्राप्त होऊ शकते. म्हणून चैतन्य या संबंधी अधिक स्पष्टीकरण दिले गेले आहे. जर आपण 1, 2, 3 किंवा भक्तिमय सेवेच्या सर्व विधीचे पालन केले तर शेवटी आपल्याला भक्तिमय सेवेत स्थिर होण्याचे इच्छित ध्येय प्राप्त होऊ शकेल. एक अंग आहे, फक्त श्रवण जरी केलं किंवा बाकीचे 8 अंग केले किंवा बाकी संपूर्ण 9 अंग जरी केले तरी त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होईल. 1 जरी केलं तर चांगलं आहे, 2 केलं चांगलं आहे, 3 केला किंवा संपूर्ण 9 जरी अंग केले तरी अशा प्रकारे त्याची भक्ती आपल्याला हे पूर्ण होऊ शकतं. तर अशा प्रकारे रूप गोस्वामी हे भक्तीचे 9 प्रकार दिलेले आहेत. त्यापैकी भक्ताने कुठलेही केले तर त्याला हे प्राप्त होऊ शकतं. तर कुणी सर्व 9 करत नसेल, कमीत कमी 1 तर करा, श्रवण, कीर्तन काहीतरी करा. तर हे जे साध्य जे आहे त्याला प्राप्त होऊ शकते. इच्छित ध्येय जे भगवंताची प्राप्ती व्हायची आहे ते प्राप्त होईल. तर मर्यादा भक्ती मार्ग आहे, त्यापैकी एक मर्यादा आहेत, एक किंवा अनेक तुम्ही कितीही करू शकता. एकांग आहे, एकांग म्हणजे 9 विधी आहेत आणि आहे. तर 2 ह्याच्यामध्ये होते. एक होतं की एकांग आणि अनेकांग.
एक अंग म्हणजे श्रवण होतं आणि अनेक अंग म्हणजे बाकीचे संपूर्ण 9 आहेत. तर 9 विधी आहेत. तर हे श्रवण कीर्तन, तर हे उदाहरण आहे की श्रवण करून परीक्षित महाराजांनी जीवनात पूर्णता केली. फक्त एकच श्रवण केलं त्यांनी, बाकीच्या गोष्टी 8 विधी केल्या नाही त्यांनी, फक्त श्रवण केलं. सुखदेव गोस्वामीकडून फक्त त्यांनी श्रवण केलं. किती दिवस? 7 तास आणि 7 रात्र, न झोपता न खाता न पिता केलं. सुखदेव गोस्वामीने, परीक्षित महाराजांनी श्रवण केलं आणि सुखदेव गोस्वामींनी कीर्तन केलं. कीर्तन करून जीवनाची पूर्णता प्राप्त केली त्यांनी. आणि नंतर स्मरण करून प्रल्हाद महाराजांनी ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि नंतर पाद सेवनम, लक्ष्मी जी आहे 24 तास भगवंताच्या चरणावर असते, छातीवर असते आणि भगवंताची काय करते, चरणाची, छातीवर नाही बसत तर चरणावर बसते, त्या चरणाच्या बाहेर, आणि भगवंताच्या चरणाची ती सेवा करते. छातीवर नाही बसत, भगवंताच्या चरणाची सेवा करते ते. नंतर अर्चनम, ऋतू महाराज भगवंताचं संपूर्ण अर्चन वगैरे करायचे, एकच अंग त्यांनी केलं. नंतर आहे वंदनम, अक्रूर, त्याने अक्रूरने पाहिलं की वृंदावनमध्ये गेल्यानंतर त्याच्या सांगते की वृंदावन जाण्याची विधी काय आहे. भगवंताच्या चरणाचं फक्त त्यांनी दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाच्या खुणावर त्यांनी नमस्कार करू लागले. अशा प्रकारे भगवंतांना चरणाच्या खुणा त्यांनी पाहिल्या, शंख चक्र जे काय, आणि ते पाहून तो वंदन करू लागला भगवंताला, म्हणजे भगवंतापासून ते अभिन्न आहे. अशा प्रकारे दास्य आहे हनुमानजी, प्रभू रामचंद्र सेवक आहे, ज्या ज्या ठिकाणी रामकथा होतात त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हमेशा दास सेवामध्ये सेवा करतात. सख्य आहे अर्जुन, भक्तोसमी सकाळचे तेराशे उत्तम, आणि आत्मनिवेदन आहे बळी महाराज, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सर्व आपल्याकडे जे काय होतं सर्व काही भगवंताला अर्पण केलं. ते एकच कार्य केलं. त्या प्रत्येकाने आचार्याने आपल्या जीवनामध्ये एक एकच कार्य केलेलं, असं नाही की 9विधा केलेलं आहे, ते काही एकच कार्य केलंय. अशा प्रकारे ते हे 9विधा भक्तीचे प्रतिनिधित्व करतात ते संपूर्ण. तर भक्ती कशी करायची यांच्याकडून आपण शिकू शकतो, यांच्याकडून श्रवण कसं करायचं परीक्षित महाराज त्यांच्याकडून सर्व शिकू शकतो. तर हे भक्तीचे प्रतिनिधित्व करतात. एवढी यांची महानता गुणगान झाले संपूर्ण. आणि एक वर्षापासून आहे, पूर्ण सत्ययुगापासून हे संपूर्ण वर्णन आहे. आणि हे आता पण आपण त्याची चर्चा करतोय. तर असे फार मोठे प्रतिनिधी झाले, भक्तीचे मार्गदर्शक हे झाले. तर अशा प्रकारे हे 9 विधी आहे. त्या प्रत्येकाने एकच विधी केली आणि त्यांनी जीवनामध्ये पूर्णता प्राप्त केली. हरे कृष्णा. तर अशा प्रकारे हे जे शेवटचं एक आणखी एक राहिलं या ठिकाणी राहिलं, तर हे आपण 9 विधीचं पाहतोय. आणखी एक शेवटचा पॅराग्राफ आहे की भक्तिमय सेवेच्या या विधीचे एकत्रितपणे आचरण करणाऱ्या भक्ताची या श्लोका उदाहरणे शास्त्रात आढळतात. तर अमरीश महाराजचं उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येकाने एक एक केलं, पण अमरीश महाराजांनी संपूर्ण एकत्र केलं, सर्वांचे आत्मनिवेदनपर्यंत संपूर्ण काही केलं. तर म्हणून हा जो श्लोक आहे अमरीश महाराजांचा, तर या ठिकाणी वर्णन आहे. 9वा स्कंद 4था अध्याय 18 ते 20, 18, 19, 20 3 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की अमरीश महाराजांनी काय केलं. सर्व काही आपले इंद्रिय भगवंताच्या त्यांनी सेवेत लागते. श्लोक पहिला उच्चारण करतो, त्याच्यानंतर आपण त्याचं भाषांतर वाचू शकता. सवय मन कृष्ण पदारविंदयो वाचा शिवय कुंत गुणान वर्णने, करो हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुती चक्र श्रुती चक्रच्युत सत्कोदये, मुकुंद लिंगालय दर्शने दशो तद्भृत्यगात्र स्पर्शे ससंगमा, घरानच तत्पाद सरोज सौरभे, श्रीमत् तुलसा रचनात दर्पिते, पादो हरेर छत्रपादानुसर्पणे, हिरो ऋषिकेश पादाविवंदने, कामांच दाशंतु कामाच कामया, यथोत्तम श्लोक जनश्रया प्रती. तर हा अमरीश महाराजांनी 3 श्लोकामध्ये वर्णन की संपूर्ण हे काय केलेलं त्यांनी भगवंताच्या सेवेमध्ये लावलेलं. तर कोण आहे ज्यांनी आजपर्यंत वाचले नाही, तो भक्तिमय सेवेच्या सर्व विधीचे हा जो पॅरेग्राफ आहे, मोठा पॅरेग्राफ वाचन करू शकता. ज्यांनी वाचलं नाही ते वाचा माता चित्रासखी माताजी, वाचा माताजी चित्रासखी माताजी. भक्ती सेवेच्या या सर्व विधींचे एकत्रितपणे आचरण करणाऱ्या भक्तांची उदाहरणेही शास्त्रात आपल्याला आढळतात. श्रीमद भागवतातील 9.18 ते 20 या श्लोकात महाराज अंबरीशांचे वर्णन आढळते. त्यांनी या सर्व विधींचे पालन केले होते. या श्लोकांमध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात, अंबरीश महाराजांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर केंद्रित केले आणि मग वाचेने भगवंतांच्या लीलांचे वर्णन केले. अशा रीतीने ते हातांनी भगवंतांच्या मंदिराची स्वच्छता करीत, कानांनी भगवंतांच्या दिव्य महात्म्याचे श्रवण करीत, नेत्रांनी भगवंतांच्या सुंदर विग्रहांचे दर्शन घेत, आपल्या शरीराचा उपयोग करून भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा संग घेत. ज्यावेळी आपण कोणाचाही संग घेतो
त्यावेळी आपण त्यांच्या समवेत एकत्र बसतो, भोजन करतो इत्यादी. असे करताना आपल्या शरीराचा त्या भक्ताच्या शरीराशी स्पर्श होणे अपरिहार्य असते. महाराज अंबरीशांनी केवळ शुद्ध भक्तांचाच संग घेतला आणि आपल्या देहाला इतर कोणाच्याही देहाचा स्पर्श होऊ दिला नाही. ते आपल्या नाकाने भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या पुष्प आणि तुळशी यांचा सुगंध घेत असत आणि जिभेने कृष्ण प्रसाद चाखीत असत. भगवंतांना अर्पण करण्याकरिता केलेले अन्न पदार्थ जे नैवेद्य दाखविल्यावर ग्रहण करीत असतात. अंबरीश महाराज सम्राट असल्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांना अतिशय स्वादिष्ट भोजन अर्पण करू शकत होते आणि याकरिता त्यांच्याकडे संपत्तीची मुळीच उणीव नव्हती. ते भगवान श्रीकृष्णांना विविध प्रकारचे रुचकर पदार्थ अर्पण करायचे व नंतर ते पदार्थ कृष्ण प्रसादाच्या रूपाने स्वीकारित असत. त्यांच्या राजेशाही थाटात काहीच तुटवडा नव्हता, म्हणून त्यांनी भगवंतांसाठी एक अतिशय भव्य सुंदर मंदिर निर्माण केले. त्यामध्ये अर्चा विग्रहांची अतिशय ऐश्वर्य संपन्न साज सामग्रीने आणि उच्च दर्जाची अर्पण करून सेवा पूजा केली जात असे. अशा प्रकारे त्यांच्या राज्यात सर्व काही उपलब्ध होते आणि ते सतत कृष्ण भावनेमध्ये मग्न असत. भाव असा आहे की आपण अशा महान भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. आपण जरी भक्तिमय सेवेच्या या सर्व विधींचे पालन करण्यास असमर्थ असलो तरी आपण पूर्ववर्ती आचार्यांनी घालून दिल्याप्रमाणे निदान एका तरी विधीचे पालन केले पाहिजे. अंबरीश महाराजांप्रमाणे आपण भक्तिमय सेवेच्या या सर्व विधींचे पालन करू शकलो तर आपल्याला या प्रत्येक विधीद्वारे निश्चितच भक्तिमय सेवेची सिद्धी होऊ शकते. एक विधी पूर्ण केल्याबरोबर आपण आपोआपच भौतिक प्रदूषणापासून मुक्त होतो आणि स्वतः मुक्तीदेवी भक्ताची दासी होत असते. बिल्व मंगुळ ठाकूरांनी त्याची पुष्टी केली आहे. मनुष्य जेव्हा भगवंतांचा शुद्ध भक्त होतो तेव्हा मुक्तीदेवी त्या भक्ताची दासी म्हणून सेवा करण्यास तत्पर होते. धन्यवाद श्रील रूप माताजी. गोस्वामी हा, ठीक आहे, ठीक आहे. एवढं पुरेसं आहे. तर हे फार मोठं तात्पर्य होतं. अमरीश महाराजांचं उदाहरण आहे. म्हणून शास्त्र सांगतं की कमी कमी एक तरी करा. पण अमरीश महाराजांनी सर्व काही केलं होतं. ते ऐश्वर्यशाली होते, ऐश्वर्याने भोग अर्पण करत होते. तर कोण गरीब असेल तर त्यानुसार भगवंताला आपण हे अर्पण करू शकतो. भक्तीची एकांगाने नवविधी अमरीश महाराजांनी सर्व काही पूर्णपणे भक्ती केली. तर हे एक उदाहरण आहे आणि एक केल्याचे हे बाकीचे उदाहरण आहेत. अशा प्रकारे पूर्व आचार्याने घालून दिलेल्या मार्गाद्वारे भक्ती केली पाहिजे. भक्ती कशी केली पाहिजे? हे पूर्व आपले आचार्य आहेत, महाजन आहेत. भक्ती केली पाहिजे. एक विधी पूर्ण केल्यावर आपण आपोआपच भौतिक प्रदूषणाच्या पासून मुक्त होतो आणि मुक्तीदेवी स्वतः भक्ताची दासी बनते. हे जरी त्यापैकी कुठलं एक जरी कार्य आपण पूर्ण केलं, श्रवण कीर्तन स्मरण वंदन, तरी पण भौतिक प्रदूषण जे आहेत, अनर्थ आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर, हे काय सर्व नष्ट होतात आणि अशा वेळेस मुक्तीदेवी भक्ताची दासी बनते. म्हणून बिल्वमंगळ ठाकूर या ठिकाणी म्हणतात की मी ज्यावेळेस भगवंताचा भक्त होतो तेव्हा मुक्तीदेवी भक्ताची दासी म्हणून सेवा करण्यास तयार. ती म्हणते मुक्तीदेवी माझ्या घरी येऊन काय करते? पाणी भरते मुक्तीदेवी. तर अशा प्रकारे बिल्वमंगळ ठाकूर म्हणतात ज्यावेळेस भगवंत भक्ताची भक्ती करतो कृष्णाची तर मुक्तीदेवी घरी येऊन माझ्या पाणी भरते. म्हणून भक्ताला मुक्तीची अपेक्षा कधी करत नाही, तो भक्ती करतो. भक्ती केल्याने सर्व काही प्राप्त होतं. म्हणून रूप गोस्वामी असे म्हटले, काही अधिकारी व्यक्ती वैदिक भक्ती मार्गाचे वर्णन करताना असे म्हणतात की हा मार्ग म्हणजे भगवंतानी ऐश्वर्य संपन्न सेवा मार्ग करण्याचा मार्ग आहे. वैदिक भक्ती म्हणजे विधिविधानाचं पालन करणे. तर हा का मार्ग आहे? भगवंताचे ऐश्वर्य संपन्न सेवा मार्ग. सहजीय मार्ग नाही. विधिविधानाचं पालन करणे म्हणजे सर्वात मोठा ऐश्वर्य संपन्न आहे. तुझ्याकडे करोड रुपये असतील, चांगलं मंदिर बांधा, चांगली सेवा करा. गरीब असाल तरी पण त्याने प्रदर्शन करा. पण भगवंताचे ऐश्वर्य समान भक्ती करण्याचा हा मार्ग आहे. म्हणून रूप गोस्वामी या ठिकाणी आपल्याला वर्णन करून सांगतात की भक्तिमय सेवेसाठीची योग्यता त्याच्यामध्ये, जरी तुम्ही कुठल्या वर्णाश्रमात नसाल, कुठल्या तुम्ही ज्ञान वैराग्य नसेल, धन आणि शिष्य नसतील आणि कुठल्या प्रकारच्या नियमाचं पालन करत आहात, किंवा तुम्ही भक्ती जे करताय सर्वात महत्वपूर्ण नियम एवढं जरी केलं तरी तुम्हाला भगवंताची कृपा प्राप्त होऊ शकते. तर त्यासाठी रूप गोस्वामी आपल्याला हे सांगतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रणाम. प्रभूजी, एकांग मध्ये 9 विधी येतात, तसे अनेकांगाचे काय आहे? एकांग अनेकांग तेच, म्हणजे सर्व 9 अंगाचं त्याला अनेकांग म्हणलेलं. ते एक शब्द त्याला एक अंग दिलेलं आहे. एक अंग म्हणजे श्रवण आहे आणि अनेकांग म्हणजे बाटकीचे अंग आहेत.
एकांग म्हणजे ओके. 7 आहे आणि अनेकांग म्हणजे बाकीचे, असे दोन्ही मिळून संपूर्ण नवविधा भक्ती होते संपूर्ण. ओके, थँक्यू प्रभू. एवढंच आहे ते. आणि कोणाला काय प्रश्न आहे? कोणाला काही शंका समाधान आहे विचारू शकता, ना आपण अध्याय 15 आहे. आपण त्याची सुरुवात करूया जेवढं होईल तेवढं, आणि परत बाकीचं राहिलेलं आपण उद्या आहे परीक्षा करू. ते वेळेवर सुरू केलेलं आहे, मी वेळेवर संपेन. थोडा टेक्निकल विषय आहे पण तर अध्याय 15 आणि 16 आहे. राग भक्ती किंवा रागात्मिका भक्ती याच्याबद्दल वर्णन आहे. राग म्हणजे आसक्ती आणि आत्मिका म्हणजे ज्याने आत्मसात जीवनामध्ये केलेला आहे. राग म्हणजे आसक्ती, राग म्हणजे आपला क्रोध नाहीये किंवा हार्मोनियम वाजत संगीताचा राग नाहीये, तर राग म्हणजे आसक्ती आहे. आणि ज्याने जीवनामध्ये आत्मसात केलेला आहे त्याला म्हणजे आत्मिका म्हणलेला आहे, तो म्हणजे भक्ती. तर आपण आतापर्यंत हे, आणि हे पण साधना भक्तीमध्येच प्रकार आहे. रागात्मिका साधना भक्ती किंवा रागानुगा साधना भक्ती किंवा राग भक्ती अशा प्रकारे. तर हे पण साधना भक्तीच आहे. 15, 16 तेच आहे, फक्त 17, 18 भाव आणि 19 प्रेम भक्ती आहे. तर त्यामध्ये साधनेची आवश्यकता नाही, ते आपोआप आहे. राग म्हणजे आसक्ती आहे, आत्मिका म्हणजे ज्याने प्राप्त सक्ती. केलेलं आहे. तर अध्याय क्रमांक 15 आहे रागात्मिका भक्ती. रागात्मिका भक्ती श्रीकृष्णाचे वृंदावनातील निकट पार्षद म्हणजे रागात्मिका भक्तीची सेवेची उदाहरणे होत. वृंदावनातील निवासी आणि श्रीकृष्ण यांच्यामधील स्वाभाविक संबंध म्हणजे रागात्मिका भक्ती होय. या भक्तांना भक्तिमय सेवेसंबंधी कोणतीही गोष्ट शिकण्याची आवश्यकता नसते. नियम पालनाचे पूर्णत्व त्यांनी पूर्वीच प्राप्त केले असते. त्यांनी पूर्ण पुरुषार्थ भगवंताची स्वाभाविक प्रेमही सेवाही संपादन केली असते. उदाहरणार्थ श्रीकृष्णासोबत खेळणाऱ्या गोपालकांना त्यांच्याशी कसे खेळावे हे शिकण्यासाठी तपश्चर्या किंवा योग साधण्याची आवश्यकता नसते. आपण पूर्वजनामध्ये त्यांनी नियमाच्या सर्व परीक्षा आधीच उत्तीर्ण केलेल्या असतात. परिणामस्वरूप त्यांची उन्नती होऊन त्यांना श्रीकृष्णाचे प्रिय मित्र होण्याचे प्राप्त भाग्य लाभलेले असते. त्यांना सहज किंवा स्वाभाविक वृत्तीला रागात्मिका भक्ती असे म्हणतात. रागात्मिक भक्ती म्हणजे भगवंताबद्दलचे सहज त्यांना स्वाभाविक प्रेम आहे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य करून सर्वनादी शुद्ध चित्त करे होते. भगवंताबद्दलचे स्वाभाविक प्रेम आहे. तर अशा प्रकारे याला भगवंताबद्दल जे सहज प्रेम प्राप्त केलं आहे म्हणजे ते कोण आहेत? ब्रजवासी आहेत. ब्रजवासी नंद किंवा यशोदा गोपी भगवंताबद्दल सहज प्रेम आहे त्यांना. त्याच्यासाठी एकदा नारद मुनी वृंदावनमध्ये गेले होते आणि वृंदावनमध्ये गेल्यानंतर नारद मुनी पाहिलं की कशा प्रकारे त्या ठिकाणी ज्या गोपी ध्यानमग्न बसलेल्या आहेत. तर नारद मुनी विचारलं की तुम्ही ध्यानमग्न का बसला या ठिकाणी? तर गोपियांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण आमच्या हृदयामध्ये बसलेले आहेत श्याम सुंदर, आणि ते बाहेरच निघत नाहीत. आम्ही ज्या घरामध्ये जे काय कार्य करतोय, मुलांची सेवा करतोय, कुकिंग करतोय, गायची दूध काढतोय, म्हशीचं दूध काढतोय, सेवा करतोय, तर सर्व कृष्णच आठवतात आम्हाला, दुसरं काहीच आठवत नाहीत. तर ही आहे त्यांची काय राग भक्तीची. अशा प्रकारे राग भक्ती किंवा ज्याने जीवनामध्ये आत्मसात केलेल्या भगवंताबद्दलचं सहज प्रेम आहे, तर ही आहे राग भक्ती. पण आपल्याला आपले आहे का राग भक्ती? भगवंताबद्दल सहज प्रेम आहे का? आपल्याला सकाळी उठायचं असेल मग आपल्याला अलार्म लावावा लागेल, आठवण करून द्यावं लागेल, हा मला 4 नियमाचं पालन करायचं आहे, मला जप करायचं आहे, हे कार्य करायचं आहे, ते करायचं आहे. पण गोपीचं तसं नाही, त्याचं स्वाभाविक आहे. सकाळी उठल्यानंतर संध्यापर्यंत तेच कार्य करतात कृष्णावारी संबंधित. त्यांना दुसरं कुठलंच कार्य नाही. आणि भगवंताबद्दल सहज स्वाभाविक प्रेम आहे म्हणून त्याला राग भक्ती म्हणजे आसक्ती आहे. हरे आत्मिका कृष्ण म्हणजे ती प्रभू. वृत्ती आहे. आणि रागानुगा म्हणजे जे आपण संपूर्ण रागानुगा आत्मसात आपण प्रयत्न करतोय. ज्याने राग भक्ती प्राप्त केलेली आहे त्यांच्या मार्गावरून चालण्याचा आपण प्रयत्न करतोय. मग आपण रूपानुगा किंवा रागानुगा भक्त आपण बनण्याचा प्रयत्न हे थोडं. काय प्रश्न आहे कोणाचा? प्रभूजी, रागानुगा आणि रागात्मिका मध्ये काय फरक आहे? रागात्मिका म्हणजे वृत्ती आहे, त्याने आत्मसात केलेला आहे. राग म्हणजे आसक्ती, रागात्मिका म्हणजे त्याने आत्मसात केलेला आहे पूर्ण भक्ती. भगवंताबद्दल सहज प्रेम आहे त्याने प्राप्त केलेला आहे. आणि रागानुगा आपण सर्व कोण आहोत? रूपानुगा आहोत संपूर्ण.
तर आपण काय करतोय, रूप गोस्वामी दिलेल्या मार्गावर आपण चालतोय. आपण की आपल्याला शिकायचं भगवंताबद्दल कशी भक्ती करायची आहे शिकायला आपण कुठे जातो वृंदावन जाऊन आपण त्या ब्रजवासीकडून किंवा गोपीकडून शिकले पाहिजे की भगवंताची भक्ती कशी केली. त्याच्यामुळे तुमचा आवाज ऐकायला नाही येत. कोणाचा तरी मागे चालू ते सर्वांना मी म्यूट करतो आता सर. मीट करा पुढे. तुझी काहीच ऐकायला नाही आलं तुम्ही सांगितलेलं. तर रागात्मिका आणि रागानुगा 3 प्रकार त्याच्यामध्ये प्रकार आहे. तर हे पण साधना भक्तीचे आहे. रागानुगा साधना भक्ती काय, रागात्मिका साधना भक्ती त्यांना पण हे करावं, पण आपल्यासारखं नाही कठोर. त्यांना सहज भगवंताबद्दल सहज प्रेम आहे. राग म्हणजे भगवंताबद्दल सहज प्रेम आहे आणि रागात्मिका म्हणजे जीवनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आत्मसात हे केलेलं आहे. तर म्हणून राग भगवंताबद्दल सहज प्रेम आहे, रागात्मिका जीवनात त्यांनी हे केलेलं आहे आणि आणि रागानुगा म्हणजे जे आपण आहेत की ज्यांनी राग भक्ती प्राप्त केली किंवा रागात्मिकाचं हे करतायत तर त्यांचं आपण अनुगमन करणे किंवा त्यांच्या मार्गावरून जाणे म्हणजे हे काय आहे, रागात्मिका रागानुगा भक्ती. रागात्मिका आणि रागानुगा तर तिन्ही आहे. राग भक्ती म्हणजे भगवंताबद्दल सहज प्रेम आहे आणि रागात्मिका म्हणजे वृत्ती आहे, कृष्णाची सहज प्रेम करावे त्याला रागात्मिका म्हटलेलं आहे, ब्रजवासी आहेत. आणि रागानुगा म्हणजे ज्यांनी रागात्मिका भक्ती प्राप्त केलेली आहे त्याचं जे अनुसरण करतात ते म्हणजे रागानुगा भक्त. आणि आपण म्हणजे रूपानुगा आहोत, तर आपण भक्ती कशी करायची ते आपण ते शिकतोय. तर ते आपण वृंदावन वाशीकडून आपण शिकलं पाहिजे. म्हणून रूप गोस्वामी आता पुढे म्हणतात, वर्णन करतात की रागात्मिका भक्तीची आणखी एका प्रकारे व्याख्या विचारा माता. काय प्रश्न आहे तुमचा सुजाता माताजी? माताजी तुमचे प्रश्न तुमच्याकडे ठेवा, कारण अनम्यूट केलं तर सर्व लोक डिस्टर्ब करतात, म्हणून मी बंद केलेलं आहे सर्वांना. प्रश्न तुमच्याकडे ठेवा आणि ज्यावेळेस 6:45 वाजता त्यावेळेस बंद करेन तर त्यावेळेस तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, डिस्टर्बन्स होतं रेकॉर्डिंग मध्ये. तर 15-16 आहे राग भक्ती. 15-16 राग भगवंताबद्दल सहज प्रेम आहे, त्याबद्दल रूप गोस्वामी वर्णन करतायत. राग हा रूप गोस्वामींनी रागात्मिका भक्ती आणखी एका प्रकारे व्याख्या केली आहे. असं म्हणतात की रागात्मिका भक्ती म्हणजे एखाद्या वस्तूविषयीच्या उत्कट प्रेमामुळे तिच्याविषयी निर्माण झालेले स्वाभाविक आकर्षण होय. एखाद्या वस्तूविषयी स्वाभाविक झालेले आकर्षण होय. संपूर्ण रागात्मिका आणि रागानुतीच्या या ठिकाणी दिलेला आहे. अशा आकर्षणाचा परिणाम म्हणून मनुष्य त्या वस्तूविषयी चिंतनामध्ये पूर्णतः लीन झाला असतो. अशा प्रकारच्या स्वाभाविक प्रेमाने केली जाणारी भक्तिमय सेवा रागात्मिका भक्ती म्हणून ओळखली जाते. रागात्मिका भक्तीचे काम रूपा आणि संबंध रूपा असे 2 प्रकार आहेत. तर ते या ठिकाणी वर्णन आहे रागानुगा साधना भक्ती संपूर्ण अध्यायाचं या ठिकाणी हे दिलेलं आहे. या ठिकाणी ज्याच्यामध्ये पण की 1, 2, 3 अशा प्रकारे दिलेलं आहे. साधना भक्तीचे 2 प्रकार आहेत. तर पहिला आहे वैदिक साधना भक्ती आणि रागानुगा साधना भक्ती. राग भक्तीचे 2 लोक आहेत, रागानुगा साधना भक्ती परिवेशा रागात्मिका लोक, रागानुगा लोक. ज्यांनी जीवनामध्ये हे पालन केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे ते रागात्मिका लोक आहेत. आणि दुसरा आहे रागानुगा, ज्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याचं अनुकरण करतात. जसं ब्रजवासी आहेत त्याचं काय करतो आपण, अनुसरण करतोय. म्हणून त्याचं नाव म्हणतात की आराध्य भगवान बरजे सतन्या तद्धाम वृंदावन रम्या काचित उपासना वर्गेन वा. आपल्याला भक्ती शिकायचं असेल ब्रजवासी किंवा गोपीकडून आपण भक्ती घेतो, कृष्णाची भक्ती कशी केली पाहिजे. तर हे रागात्मिका आणि रागानुगा लोक हे काय आहेत, वृंदावनचे ब्रजवासी हे आहेत, यांनी आत्मिक प्राप्ती केलेली आहे. अशा प्रकारे तिची परिभाषा आहे. रागानुगा साधना भक्तीची परिभाषा आहे रागात्मिका लोक आणि रागानुगा लोक. दुसरा प्रकार आहे, तर हे जे आहेत रागात्मिका आणि रागानुगा 2 प्रकारे आहेत. त्यामध्ये कामरूप आणि संबंध. भगवंताची आसक्ती कशा प्रकारे आहेत, एकतर कामरूपाने आसक्त आहेत आणि दुसरा आहेत संबंध रूपाने भगवंताशी आसक्त आहेत. तर हा पॅरेग्राफ आहे. या संबंधात श्रीमद भागवतातील 7:1-30 या श्लोकात नारद मुनी युधिष्ठिराला म्हणतात, हे राजन
अनेकानेक भक्त प्रथम काम वासनेमुळे, द्वेषभावामुळे, भयामुळे किंवा स्नेहवश भगवंताकडे आकर्षित होत असतात. परंतु अंततः त्यांच्या अशा आकर्षण स्वरूपापासून सिद्ध होते. पुढे साधक भक्त कर्माने आध्यात्मिक प्रेम विकसित करतो आणि शुद्ध भक्तांना इच्छित असलेले सर्वोच्च जीवन ध्येय प्राप्त होते. तर या ठिकाणी वर्णन आहे की कामरूप आणि संबंधरूप, कामरूप रागानुगा आणि संबंधरूप रागानुगा, अशा रागात्मिका भगवंताचं सहज प्रेम आहे. तर का त्याच्यामध्ये ह्या अध्यायामध्ये राग, रागात्मिका आणि रागानुगा तिन्ही बद्दलच वर्णन आहे. राग म्हणजे आसक्ती आणि रागानुगा म्हणजे ज्यांनी हे भगवंताबद्दल प्रेम आत्मसात केलं त्याचं अनुकरण करणे, आणि रागात्मिका म्हणजे त्यांनी प्राप्त स्वाभाविक प्रेम आत्मसात केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पण आता दोन प्रकार आहेत की कामरूप, काम भावनेने भगवंताचे आसक्त झाले, आणि दुसऱ्या भगवंताची संबंध, नातेवाईक आहेत भगवंताचे, तर ह्याच बरोबर भगवंताशी आसक्त झाले. तर कामरूपा रागात्मिकाचे उदाहरण म्हणजे वृंदावनातील गोपी आहेत. गोपी तरुण युवती असून सुद्धा कृष्ण तरुण युवक आहेत. बाहेरच्या दृष्टीने पाहिल्यास असे प्रतीत होईल की गोपी कामवासनेमुळे श्रीकृष्ण आकर्षित झाल्या होत्या. त्याचप्रमाणे कंस भयामुळे श्रीकृष्ण आकर्षित झाला होता. कंसाला नेहमी श्रीकृष्णाचे भय वाटत होते, कारण अशी आकाशवाणी झाली होती की त्याच्या बहिणीचा पुत्र श्रीकृष्ण त्याची हत्या करणार होता. शिशुपालही नेहमी श्रीकृष्णाला द्वेष करत असे. यदुवंशीय कौटुंबिक नातेसंबंधामुळे श्रीकृष्णाच्या आपल्या वंशातील एक सदस्य समजत होते. या सर्व वेगळ्या प्रकारच्या भक्तांच्या श्रीकृष्णाविषयी वेगळ्या प्रकारे स्वाभाविक आकर्षण होते. त्या सर्वांनी सारखेच ध्येय प्राप्त केले. त्याचे उदाहरण आहेत संपूर्ण कामरूपा आणि संबंध रूपा, हे जे भक्ती आहे त्याचे उदाहरण आहे त्या ठिकाणी. म्हणून हा श्लोक दिलेला आहे श्रीमद भागवत 7:1-33, 7:1-30 आणि 31 मध्ये वर्णन आहे की कामा द्वेषात स्नेहात भक्तेश्वचरे मना आवेश तदयित्वा भावसत्ता वेगना गोप्यात कामात भयात कंसो द्वेषाचो यथो नृपा संबंधात प्रश्नया शोक नेहादे भक्त्या वयम विभो. तर या ठिकाणी सांगितले कामरूपा रागात्मिका, रागात्मिक वर्णन आहे. रागात्मिका कामरूप, त्याच्यामध्ये उदाहरण आहे, गोपीचं उदाहरण आहे. काम भावनेने भगवंताशी त्यांनी काय केली, भक्ती केली. दुसरं आहे काम वासनेने त्या आकर्षित झाल्या होत्या. कृष्ण आमचे पती आहेत, त्या आकर्षित झाल्या होत्या. अशा प्रकारे त्यांनी कामरूपा रागात्मिका गोपीचं उदाहरण दिलं आहे. दुसरं आहे कंस, भगवंताकडे आकर्षित झाला होता, भगवंताचं चिंतन करत होतो. कशा प्रकारे, अनुकूल रूपाने नाही, प्रतिकूल रूपाने करत होता, पण भयाने करत होता. त्याला समजलं की आता कंस काय, कृष्ण काय करणार आहेत, माझा वध करणार आहेत. तर म्हणून नेहमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्यावेळी चिंतन करत होतं भगवंताचं चिंतन करत होता, कृष्ण येतील आता मला मारतील. अशा प्रकारे त्याने पण कृष्णाचं चिंतन केलं, त्याला पण सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे, तर अशा प्रकारे कंस भयाने हे करत होता आणि अशा प्रकारे त्याला तो प्राप्ती झाली. तिसरा आहे शिशुपाल, की गोप्यात भयात कंसो द्वेषाचो शिशुपाल, जो चेदी नरेश आहे शिशुपाल, काय करत होता, भगवंताचा द्वेष करत होता, भगवंताचा द्वेष करत होता. तर हे काम रूप आहेत, गोपी आहेत, संबंध रूप आहेत, नंद महाराज, यशोदा, संपूर्ण वर्णन आहेत. पण आता हे जे आहेत हे कंस आहेत, हे फक्त भयाने आकर्षित झाले, आणि शिशुपाल द्वेषाने आकर्षित झाला. शिशुपाल जेव्हा जन्म झाला होता तर भगवान श्रीकृष्णाची मावशी होती ती, दमघोष त्याचा पिता होता. तर चेदी नरेश शिशुपाल, त्याचा जन्म झाला होता तर त्याला संपूर्ण 4 हात, सर्व काही 4 हात होते. तर लोकांना 2 हात सांभाळणं अवघड पडतं. तर शिशुपाला 4 हात होते, तर काही चतुर्भुज भगवान नव्हते. पण ती आईला काळजी वाटली, अरे ह्या मुलाला 4 हाताचा मुलाला कसं सांभाळायचं. तर म्हणून तिने अनेक ह्याला बोलवली, सर्व केली, आणि शेवटी साधू संतांनी सांगितले की ज्याच्या आशीर्वाद देण्यासाठी यायचे त्या आईच्या म्हणण्यानुसार, त्या ऋषीमुनी सांगितलं की ज्याच्या हातामध्ये तो जाईल त्याचे 2 हात गळून पडतील. हा हा तर अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये गेल्यानंतर त्याचे 4 हात गळून पडतील, तर त्याकडून त्याचा मृत्यू होईल. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आले, त्यांचा माऊस भाऊच होता, त्याने हातामध्ये घेतलं, 2 हात खाली पडले. तर त्यांची जी माता होती त्याला वाईट वाटत, रडू लागली की तुमच्याकडून माझ्या पुत्राचा वध होणार आहे. पण भगवान श्रीकृष्ण सर्व जीवावर कृपा करतात. तर भगवान श्रीकृष्ण सांगितलं की ठीक आहे, माझ्या हातून याचा मृत्यू होणार आहे, आणि एक अट आहे, जोपर्यंत, आणि तो कशासाठी झालेला आहे, माझा द्वेष करण्यासाठी जन्मलेला आहे. लहानपणापासून
जसं बोलायला शिकायला लागला तर भगवान कृष्णाला द्वेष करू लागला तो. द्वेषाचं प्रतिनिधित्व करत होतो. पण भगवंताच्या भक्तीमध्ये कधी द्वेष लावू शकत नाही आपण. बाकी सर्व काम, क्रोध, लोभ, मोह सर्व लावू शकतो, पण द्वेष नाही लावू शकत. पण हा शिशुपाल द्वेषाने, कारण विशेष हा होता, जय विजय होता, तो विशेष मोठी कथा आहे. तर भगवंताचा उद्धार केला. तर भगवंत सांगितलं की हा जोपर्यंत 99 माझे अपराध करेल, माझी निंदा करेल, तुम्ही त्याला क्षमा करेल. ज्यावेळेस 100 ज्यावेळेस करेल, मी त्याचा वध करेन. त्याच्या आईला सांगितलं आणि त्याला पण समजलं की मी, म्हणून प्रत्येक वेळेस भगवंताचा ज्यावेळेस द्वेष करायचा, तर तो 99 पर्यंत मोजायचा, 1 2 3 4 99 थांबायचा, ब्रेक लावायचा. पण हे युधिष्ठिर महाराजच्या राजसूय यज्ञामध्ये की भगवान श्रीकृष्ण आग्रह पूजा स्थान घेतले होते, संपूर्ण त्यांची पूजा करत होते, गुणगान करत होते. आणि हा पण दुर्योधन हे संपूर्ण त्या ठिकाणी आले होते. कुरुक्षेत्र युद्धाच्या अगोदरची घटना आहे. तर हा शिशुपाल आणि त्याच्या अगोदर भगवंतानी त्याची जी पत्नी होणार होती, रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबर होणार होता, भगवंत अपहरण करून गेले. अशा प्रकारे आणखी त्याच्या क्रोधामध्ये आणखी भर पडला आणि अशा प्रकारे भगवंताची निंदा करू लागली की असं आहे तशात. आणि ज्यावेळेस त्यांनी सर्व साधू संतांच्या ऋषीमुनीच्या समोर निंदा करत होता भगवंत, आणि भगवंत शांतपणे ऐकत होते. पांडव क्रोधित झाले होते. पांडव पाहिजे एका क्षणामध्ये भीम येऊन गदेद्वारे त्याचा वध करू शकले असते, पण भगवंत म्हणले ठीक आहे थांबा. पण त्यावेळेस तो निंदा करत गेला, निंदा करत गेला, 99 क्रॉस केला, 100 झाला आणि भगवंताने सुदर्शन चक्र काढलं आणि पूर्ण राजसूय यज्ञाच्या ह्याच्यामध्ये त्या शिशुपालाचं काय जे आहे, डोकं जे आहे संपूर्ण हे त्याने केलं आणि कुठल्याही प्रकारचं रक्त वगैरे त्या ठिकाणी पडलं नाही. अशा प्रकारे भगवंताने त्याचा वध केला. आणि हे झाल्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं की त्याची जी आत्मिक ज्योती आहे, म्हणतो ना आत्मा, भगवंताच्या शरीरामध्ये विलीन झाला. तर म्हणून ते प्रयत्न हे करू लागले कशा प्रकारे. युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारला नारदमुनीला की कसं काय शक्य आहे, ही व्यक्ती भगवंताचा एवढा द्वेष करतोय, द्वेष करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारचं मुक्ती प्राप्त झाली नाही पाहिजे, द्वेष करणं पुढचा नरकात झाला पाहिजे. पण हा द्वेष केला आणि भगवंतामध्ये विलीन झाला, सायूची मुक्ती प्राप्त, भगवंताचं सगळं शरीर प्राप्त झालं त्याला. अशा प्रकारे हे कसं काय झालं, तर नारदमुनीचा प्रश्न आहे हा 7व्या स्कंदामध्ये. नारदमुनीला प्रश्न विचारतो युधिष्ठिर महाराज. म्हणून नारदमुनी म्हणून पूर्ण हे जय विजय 4 कुमार जातात. नंतर ते कशा प्रकारे हिरण्याक्षी हिरण्यकशिपू येतात, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्ण, द्वापरयुगामध्ये दंत वगैरे शिशुपाल येतात. ही संपूर्ण कथा वर्णन त्या ठिकाणी ते करतात अशा प्रकारे. तर हे आहेत कंस, तर ते मामा होता आणि नंतर हा शिशुपाल, याचा पण भगवंताने हे केला. आणि नंतर तिसरी युगल जोडी हिरण्याक्षी हिरण्यकशिपू, रावण कुंभकर्ण, दंत वगैरे शिशुपाल. आणि कलियुगामध्ये जगाई आणि मदाई पण आले होते. आणि अशा प्रकारे बोनस म्हणून त्यांना त्याची कृपा प्राप्त झाली. तर म्हणून पुढे यदुवंशी आहेत, कौटुंबिक नातेसंबंधात भगवंताकडे आकर्षित झाले. यदुवंशी कौटुंबिक ह्याच्यामधून भगवंताकडे आकर्षित झाले यदुवंशी. जसं नंद महाराज आणि यदुवंशी म्हणजे द्वारकावासी आहे, ते कौटुंबिक नातेमध्ये पुत्र, माता, पिता संपूर्ण अशा प्रकारे झाले. तर अशा प्रकारे रागात्मिका यदुवंशीय आणि गोपी आहेत. रागात्मिका ज्यांनी जीवनामध्ये भगवंताबद्दल जे प्रेम आहे प्राप्त केलेलं आहे ते यदुवंशीय आणि गोपी हे आहेत. कंसाशुशुपाल याचे आकर्षण म्हणून, त्यांचे आकर्षण भक्ती म्हणून स्वीकारले जात नाही, प्रतिकूल आहे. पण हे यदुवंशी आणि गोपी आहेत, ह्यांची भक्ती आहे, रागात्मिका भक्ती. पण कंस आणि शिशुपाल यांचं आकर्षण जे आहे भक्ती म्हणून स्वीकारले जात नाही, कारण ते प्रतिकूल रूपाने मध्ये होते. तर गोपी आणि कंस एकाच वेळी देहाची प्राप्ती कशी झाली, गोपी आणि कंस यांना एकाच देहाची प्राप्ती कशी झाली, ब्रह्मप्रमोद म्हणून कंस आणि शिशुपाल यांना ब्रह्मज्योतीची प्राप्ती झाली. उदाहरणार्थ सूर्य ग्रह आणि सूर्यप्रकाश अशा प्रकारे. तर म्हणून कोणी म्हणाल की ठीक आहे त्यांना पण प्राप्त झाली, कशा प्रकारे झाली. कोणी म्हणाल की ठीक आहे मी पण मुंबईमध्ये गेलो किंवा मी पण राधा गोपीनाथ मंदिरमध्ये गेलो जवळ असत, पण ते मंदिराच्या गेटच्या बाहेरच राहिले. एक कंस शिशुपाल आहेत, मंदिरामध्ये कधी प्रवेश केला नाही, भगवंत धामामध्ये ब्रह्मज्योतीमध्ये राहिले. अशा प्रकारे आतमध्ये कधी प्रवेश केले नाही, ब्रह्मज्योतीची प्राप्ती झाली त्यांना अशा प्रकारे. तर पण बाकीचे जे लोक आहेत भगवंताच्या धामामध्ये प्रवेश केला त्यांनी, गोपी किंवा जे भगवंताचे जे पारिवारिक होते अशा प्रकारे. त्यांना कंस आणि शिशुपालाला परमसत्याची प्राप्ती झाली, पण परंतु गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश झाला नाही. पण राज्यात प्रवेश करणे आणि राजवाड्यात प्रवेश करणे याच्यामध्ये वेगळे आहे. कोणी एअरपोर्टवर आला तर मुंबईमध्ये प्रवेश केला नाही, फक्त एअरपोर्टवर आला तिथूनच परत गेला. तर त्याच प्रकारे हे कंस आणि शिशुपाल त्या प्रकारे प्राप्त झाली. पण भगवंताच्या भक्ताला भगवंताच्या धामाची प्राप्ती. म्हणून गोपिका आणि कंस या दोघांची एकाच देहाची प्राप्ती कशी झाली,
हे समजणे थोडेसे कठीण आहे. त्यामुळे हा मुद्दा आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. कारण कंस आणि शिशुपालाची वृत्ती गुपितच्या वृत्तीपासून पूर्णपणे निराळी होती. या तिघांचेही ध्येय कंस, शिशुपाल आणि गोपी ह्याच्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान हेच असले आणि जरी भक्तांना शेवटी भगवद्धामात प्रवेश मिळाला असला तरी या दोन प्रकारच्या जीवात्म्यामध्ये भेद असतोच. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये म्हटलंय की परमसत्य एकच आहे, ब्रह्म परमात्मा तथा भगवान, ब्रह्मेती परमात्मेती भगवान येती शब्दते. ब्रह्मामध्ये ब्रह्मज्योती, परमात्मामध्ये हृदयामध्ये भगवंत आहेत आणि भगवान साक्षात भगवंत आहेत. ते रूपामध्ये प्रकट होत असले तरी आध्यात्मिक भेदाचे उदाहरण खाली प्रमाणे देता येते. जरी ब्रह्म परमात्मा आणि भगवान हे परमसत्य एकच असले तरी कंस आणि शिशुपालासारखे भक्त केवळ ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतात. त्यांना परमात्मा किंवा भगवत साक्षात्कार होऊ शकत नाही. या दोघांमध्ये भेद आहे. तर या संबंधीचं उदाहरण दिलेलं आहे की सूर्यग्रह आणि सूर्यप्रकाशाचे उदाहरण पाहू शकतो. आपण सूर्यप्रकाशामध्ये स्थित आहोत याचा अर्थ आपण सूर्यग्रहावर प्रवेश केला आहे असा होत नाही. सूर्यप्रकाशामध्ये, सूर्यग्रहावर नाही. सूर्यग्रहावरचे तापमान सूर्यप्रकाशाच्या तापमानाचे वेगळे असते. ज्या मनुष्याने जेट विमानाने किंवा अंतराळात बसून सूर्यप्रकाशात प्रवेश केला आहे त्याने सूर्यग्रहावर प्रवेश केला असे नव्हे. जरी सूर्यप्रकाश आणि सूर्यग्रह वास्तविक एकच असले तरी देखील त्यांच्यामध्ये भेद आहे. कारण एक शक्ती आणि एक शक्तिमान व त्या शक्तीमध्ये उपस्थान परमसत्य आणि त्यांच्या शरीरातून निघणारे तेज हे देखील त्यांच्याप्रमाणे एकाच वेळी भिन्न आणि अभिन्न आहे. कंस आणि शिशुपाल यांना परमसत्याची प्राप्ती झाली परंतु त्यांना गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश मिळाला नाही. निळेश्वर आणि परमेश्वर शत्रू यांना भगवंतावर आकर्षणामुळे भगवद्धामात प्रवेश मिळतो परंतु त्यांना वैकुंठ लोक अथवा भगवंताच्या गोलोक वृंदावनात प्रवेश केला जात नाही. एका राज्यात प्रवेश करणे आणि राज्याच्या राज्यावर प्रवेश करणे दोन्ही गोष्टी सारख्या नसतात. तर हे वर्णन आहे कशा प्रकारे कंस, शिशुपाल आणि गोपी याच्यामध्ये भक्तीमध्ये काय म्हणतात त्यांची प्रतिकूल होती. पण राज्यामध्ये आणि राजवाड्यामध्ये प्रवेश करणे, मुंबईच्या वेशीवर येणे किंवा मुंबईमध्ये प्रवेश करणे हे अंतर आहे. तर आता पुढे जे आहे हे वर्णन पुढे करतात कशा प्रकारे तर हे पुढचं आहे 5वा. हे संपूर्ण सारांश आहे. त्याचं डिटेल वर्णन पुढे होणार. भगवंताची 5 रसामध्ये वेगळे संबंध आहे, शांत, दास, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य. तर आपण पहिलं फक्त रागानगा साधना भक्ती परिभाषा, रागात्मिका लोक, रागानुका लोक, 2 प्रकार, कामरूप आणि संबंध रूप याच्याबद्दल चर्चा केली. तर भगवंताची 5 प्रकारे रसामध्ये वेगवेगळे संबंध आणि नंतर तिसरं आहे की पुढे चर्चा होणार आहे भक्त व अभक्त यांचे गंतव्य, भक्ताचे कुठं जाईल आणि अभक्त कुठं जाईल. आणि 5वं आहे कामरूप रागात्मिका परिभाषा, कामरूप रागात्मिका परिभाषा. तर हे संपूर्ण गोपीचे आहे, तिची परिभाषा याचं पुढे वर्णन होणार आहे. कामपराय जे काम भावनेने भगवंताची आसक्ती निर्माण केली आणि दुसरं आहे कामाला त्यागून काम नसताना शुद्ध भक्ती त्यांनी केली. याचं संपूर्ण वर्णन पुढे ह्याच्यामध्ये वर्णन होणार नाही. ते आपण आता चर्चा करू पुढे. तर साधना भक्तीचे 2 प्रकार आहे. आपण चर्चा करतो पहिल्याच्या भागामध्ये की रागानुगा साधना भक्ती आहे आणि रागानुगा साधना भक्ती आणि वैदिक साधना भक्ती, 2 भक्ती आहेत. विधिविधानाचं पालन करायचं आहे, नंतर भगवंत आसक्त व्हायचं आहे. दुसरं भगवंताबद्दल सहज प्रेम आसक्त करायचं, जसं गोपी आणि व्रजवासी आहेत. तर हे साधना भक्तीचे 2 प्रकार आहेत. वैदिक विधानाचं पालन करायचं आहे आणि दुसरं आहे राग भक्ती. विधिविधानाचे पालन करणारे आपल्यासारखे भक्त आहेत नवसाधक, आणि राग भक्तीचे पालन करणारे वृंदावनवासी आणि हे गोपी आहेत. आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, कामरूप आणि संबंधरूप राग भक्तीमध्ये. आता श्रील गोस्वामी निर्विशवादी आणि सविशेषवादी या भक्त यांना प्राप्त होणाऱ्या सिद्धीबद्दल भेद स्पष्ट करत आहेत. साधारणपणे निर्विशवादी उपासक आणि पूर्ण पुरुषांना भगवंताचा द्वेष करणारे लोक यांना जेव्हा आणि जर आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली तर त्यांना केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश प्राप्त होतो. निर्विशेषवादी तत्वज्ञानी हे एका अर्थाने परमेश्वराच्या शत्रूप्रमाणे असतात, कारण परमेश्वराचा सरळ द्वेष करणाऱ्या निर्विशवादी अशा दोघांनाही केवळ ब्रह्मज्योतीच्या अव्यक्त तेजामध्ये प्रवेश दिला जातो. तेव्हा यावरून आपण असे समजले पाहिजे की हे दोघे एकाच प्रकारात मोडीत नसतात. वास्तविकपणे निर्विशवादी परमेश्वराचे शत्रू असतात,
कारण त्यांना परमेश्वराच्या आतूनच ऐश्वर सहन होत नाही. ते स्वतःच्या द्वेषपूर्तीमुळे सतत स्वतःला परमेश्वराच्या समान स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. श्री चैतन्य महाप्रभू अशी घोषणा केली आहे की निरीश्वरवादी हे श्रीकृष्णाचे अपराधी आहेत, मायावादी कृष्ण अपराधी. तथापि परमेश्वर इतके दयाळू आहेत की ते निरीश्वरासारखे आपल्या शत्रूंनाही आध्यात्मिक धामात प्रवेश करण्याची अनुमती देतात. आणि त्यामुळे या निराकारवादीने अव्यक्त ब्रह्मज्योती किंवा परमसत्य या निरीश्वर तेजामध्ये विलीन होता येते. निरीश्वरवादी भगवत धामात जात नाही, तर काय होतात भगवंताच्या ब्रह्मज्योतीमध्ये सूर्यप्रकाशामध्ये. काही लोक म्हणतात की लाईटचं ध्यान करतात, लाईटकडे, त्या लाईटच्याच लोकांमध्ये जातात ते भक्त लोक. भगवंताची प्रार्थना करतो, भगवंताच्या धामामध्ये जातो. तर मग आता निरीश्वरवादी आणि मायावादी काय अंतर आहे त्यामध्ये? निरीश्वरवादी म्हणजे तेच मायावादी, निराकारवादी, भगवंताला समान समजतात, स्वतःला भगवान समजतात. आणि दुसरे साकारवादी म्हणजे भक्त. तर त्यांची दोघांची गती काय होते या ठिकाणी? निरीश्वरवादी ब्रह्मज्योतीमध्ये जातात आणि भक्त भगवद्धामाची प्राप्ती होते. ब्रह्मज्योतीच्या तेजमय प्रवेश करतात, ब्रह्मज्योतीच्या तेजमय रूपामध्ये प्रवेश करतात. परमेश्वराचे शत्रू आहेत निराकारवादी. भगवंताचे ऐश्वर त्यांना सहन होत नाही की कृष्णच का भगवंत आहे, मला पण भगवंत बनायचं आहे, अशा प्रकारे. आणि स्वतःला परमेश्वर समजतात. आणि निरीश्वरवादी कृष्णाचे फार मोठे अपराधी आहेत. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की मायावादी भाषेत सुनेल होईल सर्वनाश. म्हणजे मायावादी आहेत, कधी कधी भागवत कथा पण करतात आणि सुंदर आवाजामध्ये गातात, बोलतात, रडवतात, लोकांना हसवतात, पण जीवनामध्ये एक पण पालन करत नाही. आणि शेवटी म्हणतात की मीच भगवंत आहे, कृष्ण भगवंत नाही. कृष्णाचा जसा प्रचार करतात, गुणगान करतात, कृष्णाचा व्यापार करतात, स्वतः भगवंत म्हणतात. तर हे मायावादी भाषेत सुनील होईल सर्वनाश. म्हणून जे परंपरेमध्ये येणारे भक्त आहेत त्यांच्याकडूनच, चार संप्रदायामध्ये आले त्यांच्याकडूनच कृष्ण कथा आपल्याला ऐकली पाहिजे. तर भक्तांना भगवद्धामाची प्राप्ती होते. परमेश्वराला ते काय करतात, ते समजतात, परमेश्वराचे मित्र बनतात. अशा प्रकारे आनंद आनंद होतो त्यांना. कृष्ण परमेश्वर आहेत आणि कृष्णाचे ते हितचिंतक आहेत साकारवादी भक्त. आणि संपूर्ण मायावादी संपूर्णपणे त्याच्या काय असतो, संपूर्ण विरुद्ध असतो. राग भक्तीचे दोन लोक आहेत. राग भक्ती, राग म्हणजे राग भक्तीचे दोन लोक आहेत. राग भक्ती म्हणजे भगवंताची स्वाभाविक जी प्रेम आहे, प्रेम प्राप्त केलेलं आहे त्यांनी. राग म्हणजे आसक्ती. ते दोन प्रकारचे लोक आहेत. ते कोण आहेत? एक आहेत रागात्मिका, ज्यांचे साधक अनुसरण करतो. रागात्मिका दोन प्रकारचे लोक आहेत. रागात्मिका, आपण सर्वजण ब्रजवासीचं अनुसरण करतो. ब्रजवासीने क्या प्रकारे कशा प्रकारे भगवंताची भक्ती केलेली आहे त्याचं आपण अनुसरण करतो. ते म्हणजे रागात्मिका भक्त. म्हणजे ते कोण आहेत? ब्रजवासी. रागात्मिका भक्त म्हणजे ब्रजवासी आहेत, त्यांनी जीवनामध्ये आत्मसात केलेल्या भगवंताची भक्ती. दुसरा आहे रागानुगा. काय? साधक रागात्मिकाचे अनुसरण करतो. हा साधक आहे. रागानुगा काय करतो? ज्याने रागात्मिका भक्ती प्राप्त केलेली आहे त्याचं अनुसरण करतो. महाजनाने गताचं पंथ, अशा प्रकारे ज्याने प्राप्त केलेले आहे त्याचं अनुसरण करतो. रागात्मिका ब्रजवासीचं अनुसरण करतो. आणि रागानुगा जो आहे, ज्याने प्राप्त केलेले आहे रागात्मिका तो अनुसरण करतो. म्हणजे त्याच्या मार्गावरून तो चालतो. तरी समजण्याचं थोडं कठीण आहे, पण आपल्या भक्तीसाठी साधना भक्ती आवश्यक आहे, एवढं लक्षात ठेवा. जरी समजलं नसेल राग भाव प्रेम, काही हरकत नाही, म्हणून प्रभादाने सारांशमध्ये दिलेला आहे. आपला अभ्यास करण्याचा भाग आहे. भक्तांनी म्हणू नये अरे आम्हाला प्रभादाने राग भाव प्रेम दिलेलं नाही, तर म्हणून प्रभा सांगते की किती कठीण मार्ग आहे. तर म्हणून कधी आपण ब्रजवासी बनवू शकणार नाही, जरी ते तरुण राहिलो तरी. आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे. साधना भक्तीचं आपल्याला जीवनामध्ये पालन आपल्याला करायचं आहे. राग स्वाभाविक प्रेम आहे. रागात्मिका जीवनात प्राप्त केलेला आहे आसक्ती. रागात्मिका म्हणजे ब्रजवासी आहेत, त्यांच्याकडून भक्ती कशी करावी हे शिकणे. अशा प्रकारे हे तीन रागवतीचे दोन लोक आहेत, ब्रजवासी आणि हे. राग भक्तीचे हे साधक आहेत संपूर्ण. पहिले रागात्मिकाचे साधक आहेत आणि राग भक्तीचे साधक आहेत. राग भक्तीचे दोन प्रकार आहेत, कामरूप आणि संबंध रूप. राग भक्तीचे दोन प्रकार आहेत, कामरूप आणि संबंध रूप. दोन प्रकार. कामरूप म्हणजे गोप्य आहेत,
संबंध रूपमध्ये नंद महाराज, यशोदा आणि वृष्णवंशी आहेत. संबंध रूपाने भगवंताची आसक्त ते झाले. गोपीच्या कामाचा कोणत्याही प्रकारच्या मैथुनक्रियेशी काही संबंध नाही. श्री गोसाई या ठिकाणी असं स्पष्ट करतात की काम इच्छा म्हणजे भक्तांची श्रीकृष्णाची विशिष्ट वृत्तीने संग करण्याची इच्छा होय. पूर्णावस्थेत प्रत्येक भक्ताला भगवंताविषयी एक प्रकारचे स्वाभाविक आकर्षण असते. कधी कधी या आकर्षणाला त्या भक्ताची काम इच्छा असे म्हटले जाते. हा काम म्हणजे भगवंताची काही विशिष्ट रूपामध्ये सेवा करण्याची भक्ती करण्याची भक्ताच्या मनातील अति इच्छा आहे. वर करणे असे भासेल की काम म्हणजे भगवंताचीच उपयोग घेण्याची इच्छा आहे, परंतु वास्तविकपणे असे घडते की या रूपात तो भक्त श्रीकृष्णाची विशिष्ट प्रकारे सेवा करण्याची इच्छा करतो. उदाहरणार्थ एका भक्ताला गोपालक व मित्ररूपाने पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचा संग करावा असे वाटू लागते. त्याला असे वाटते की ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गायी चारत असतात त्यावेळी आपण त्यांना सहाय्य करावे. या ठिकाणी कोणालाही असे वाटेल की या इच्छे पाठीमागे भगवंताच्या संगतीचा आनंद घेण्याची इच्छा आहे, परंतु वास्तविकपणे हे सहज प्रेम आहे, कारण त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य गायीचे पालन करीत असताना त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे. तर कामरूप अशा प्रकारे तर आत्मेंद्रिय प्रती तारे बरे काम कृष्णेंद्रिय परी धारे प्रेम नाम. त्याच्यामध्ये हा श्लोक आहे की जर स्वतःच्या इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही जर करत असाल तर ते काम आहे, आणि जर भगवंताच्या इंद्रियाला संतुष्ट करण्याचं जे काय कार्य करतात तर ते आहे प्रेम. तर प्रेम आणि कामामध्ये काय लोखंड आहे आणि काय सोनं, त्याच्यामध्ये काय अंतर आहे? मला स्वतःच्या इंद्रियासाठी संतुष्ट करण्यासाठी मी करतोय तर ते काय आहे? काम आहे. मला खायला पाहिजे, डोळा ऐकायला पाहिजे, बघायला पाहिजे संपूर्ण, तर हे काम आहे. पण भगवंतांना काय प्रसन्न होतंय? कृष्णाच्या इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी तू जे करतोय तर ते म्हणजे काय आहे? प्रेम आहे. तर तर काम आणि प्रेम मध्ये हे अंतर आहे. काम स्वतःसाठी आणि प्रेम जे आहे भगवंताची संबंधित. तर या ठिकाणी गोपिया ज्या होता त्यांचं ते प्रेम फार श्रेष्ठ होतं. काम भावने भगवंताकडे आकर्षित झाल्या नाही, त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पण काम म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, भगवंताच्या इंद्रियांना प्रसन्न करण्यासाठी. तर कृष्ण प्रसन्न होतील अशाद्वारे गोपी त्यांच्यावर प्रेम करायचे. ते फार उच्च भाव आहे, माझा तेवढा स्तर नाहीये, पण तरी पण या ठिकाणी आत्मेंद्रिय प्रीती तारे बले काम कृष्णेंद्रिय प्रीती तारे धरे प्रेम नाम, अशा प्रकारे. तर हा चैतन्य चरितामध्ये आदिलीलामध्ये हा श्लोक आहे. स्वतःच्या इंद्रियाला संतुष्ट करणे काम आहे, कृष्णाच्या इंद्रियाला संतुष्ट करणे म्हणजे भक्ती आहे. म्हणून सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परेत निर्मम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. तर म्हणून सर्व उपाध्या त्यागून केवळ कृष्णाला संतुष्ट करण्यासाठी. तर गोपींची काय सेवा होती? कृष्ण कसे संतुष्ट होते आमच्या कार्यामुळे, म्हणून त्या प्रकारे गोपी कार्य करायचे. अशा प्रकारे कृष्ण संतुष्ट होतील, म्हणून ते शुद्ध भक्ती आहे, काम नाही. जरी काम भावना जरी गेल्या असतील पण काम भौतिक नाहीये, पूर्णपणे आध्यात्मिक आपल्या प्रकारे काम नाही अशा प्रकारे. तर राग भक्तीचे दोन प्रकार आहेत. कामरूप म्हणजे गोपी आहे, संबंध रूप म्हणजे नंदा आणि यशोदा महाराज, हे संपूर्ण आहे. तर पुढे आहे रागात्मिकाचे दोन प्रकार. रागात्मिकाची भक्ती आहे, तिचे पण दोन प्रकार आहेत. आपण राग भक्तीचे दोन प्रकार पाहिले, रागात्मिकाचे पण दोन प्रकार. रागात्मिका कोण आहेत? गोपी आहेत. एक आहे कामरूप आणि दुसरा आहे संबंधरूप. कामरूप रागात्मिका आणि संबंधरूप रागात्मिका. कामरूप रागात्मिका, कामरूप रागात्मिका कामात्मिका होते, म्हणजे ते म्हणजे गोपी आहेत, काम भावनेने भगवंताकडे आकर्षित झाल्या. आणि दुसरं आहे गोपी आहेत ह्या, आणि पुढे आहे संबंधरूप रागात्मिका म्हणजे संबंधात्मिका. एक कामात्मिका आणि दुसऱ्या संबंध गोप नंद महाराज आणि यशोदा महाराज. तर भगवंताची संबंध होता त्यांचा. गोप त्यांचे मित्र बनले होते, नंद महाराज त्यांचे पिता होते, यशोदा माता त्यांची माता होती. अशा प्रकारे भगवंताचे संबंध स्थापित करून त्यांनी काय केलं? हे रागात्मिका भक्तीचे हे प्राप्ती केली त्यांनी. तर हे रागात्मिकाचे दोन प्रकार आहेत. अतिशय तुम्हाला समजत असेल. आता पुढे आहे, आणि पर्यामध्ये पण कृपादाने दिलेले आहे व्यवस्थित सुंदरपणे. आता काम रूपा जे आहेत पुढे तीन प्रकार आहेत त्याचे. रागानुगाचे दोन प्रकार, कामरूप रागानुगा आणि संबंधरूप रागानुगा. तर पुढे आहे रागानुगाचे दोन प्रकार आहेत. रागानुगाचे दोन प्रकार आहेत. आपण रागात्मिकाचे पाहिले, आता पुढे हे आपण पाहिले रागानुगाचे पाहिले. रागात्मिकाचे दोन प्रकार पाहिले, कामरूप आणि संबंधरूप, गोपी आणि हे गोप नंदेशुदा. आता रागानुगाचे दोन, रागात्मिकाचे पाहिले. आता रागानुगा म्हणजे काय करतात? जे भक्त त्यांचं अनुकरण करतात. रागानुगा जे रागात्मिका प्राप्त झालेले ऑलरेडी भक्त आहेत त्यांचं अनुसरण करणे, तर हे आहे रागानुगा. त्याचे दोन प्रकार आहेत. कोण आहेत ते?
कामरूप रागानुगा कामानुगा आहेत, कामात्मिकाचे अनुसरण करतील. तर तेच रागात्मिका कामात्मिका झालं, आणि हे रागात कामात्मिका झालं, आणि संबंधात्मिका संबंध रूप म्हणजे रागात्मिका संबंधितात्मिका झालं, गौपनंद महाराज. तर त्याच प्रकारे रागानुगा पण कामरूप रागानुगा कामानुगा कामात्मिकाचे अनुसरण करतील, म्हणजे कुणाचे करतील? गोपीचं अनुसरण करतील. आणि पुढे आहे संबंधरूप रागानुगा, जे नंद महाराज यशोदा महाराज किंवा गोप आहेत त्यांचं काय करतील? ते अनुसरण करतील. अनुगा म्हणजे अनुसरण करणे. महाजनेन गता असं म्हणतात. रूपानुगा, आपण सर्व रूपानुगा आहोत. पण कृपात म्हणतात की आपलं इस्कॉन जे आहे, रूप गोस्वामीने दिलेल्या मार्गावर आपण चालतोय. भक्ती मार्ग, ते उपदेश अमृत आहे, भक्तिरस सिंधू आहे, जे ग्रंथ दिलेले आहेत, तर तेच त्याच्यावर आपला इस्कॉन संस्था जी आहे आधारित आहे. कृपादाने स्वतःच काही मत मांडलेलं नाही. तर म्हणून आपण कोण आहोत? रूपानुग आहोत. तर या ठिकाणी अनुग म्हणजे त्यांचं आचरण करणे, किंवा त्यांनी ज्या मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आपल्याला पुढे चालत जाणे. संबंधितात्म्याचे अनुकरण करतील. तर संबंधितात रागानुगायचे तर नंद महाराज यशोदा किंवा गोप आहेत, त्याचं काय करतील? ते अनुसरण करतील. ते म्हणजे संबंधानुगा. अशा प्रकारे कामनुगा जे आहेत त्याचं जे अनुकरण करतील ते कामानुगा, संबंध रूपाचे अनुकरण करतील ते संबंधानुगा. आणि आपण कोण आहोत? रूपानुगा आहोत. रूपगोसाने दिलेल्या मार्गावर आपण चालतो. राग भक्ती काय आहे? राग भक्ती काय आहे? भगवंताबद्दलचं स्वाभाविक प्रेम आहे. प्रश्न तुम्हाला विचारला की राग भक्ती काय आहे? भगवंताबद्दलचं स्वाभाविक प्रेम म्हणजे राग भक्ती आहे. कुठल्या प्रकारचा प्रयत्न करावा लागत नाही त्यांना. स्वाभाविक प्रेम म्हणजे राग भक्ती आहे. स्वाभाविक भक्ती भगवंताची, आपल्याला नवविधा भक्ती करावं लागते भगवंताची. श्रवण कीर्तन स्मरण वंदन करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सांगावं लागतं, मला वाचन करावं लागतं, तुम्ही हे करा ते करा. जप करण्यासाठी आपल्याला पालन करावं लागतं, त्यासाठी तुम्ही जप करा, हे विधी पालन करा. पण ह्यासाठी कुठल्या प्रकारचं स्वाभाविक प्रेम आहे? जसं मी कथा सांगत होतो गोपींची, भगवंतावर स्वाभाविक प्रेम आहे. जसे मग सकाळी उठतील तर भगवंताबद्दलच त्यांना जय श्री राधे राधे कृष्ण हेच बोलतील ते. दुसरं कधी त्यांना हे येणार नाही, प्रयत्न करावा लागणार नाही, कुठे शास्त्र वाचन याची गरज नाही. म्हणून ब्रजवासीला कधी आपण प्रचार करू शकणार नाही. आपण त्या ठिकाणी प्रचार करायची गरज नाही, कारण ते स्वाभाविकच भक्त आहेत. त्यांच्याकडून आपला प्रचार शिकायचा आहे. म्हणून भगवंताची महिमा नाही समजणारा प्रेमय सेवा प्रवृत्ती आहे. भगवंताची महिमा न समजणारा प्रेमय सेवा मार्ग आहे. अशा प्रकारे भगवंताची महिमा त्याला माहीत आहे, आणि त्याला महिमा समजायची नाही, पण भगवंताची सेवा प्रवृत्ती आहे. भगवंताची सेवा करून तो काय करतो? महिमा समजू शकतो. त्याला वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करायची गरज नाही. स्वाभाविक प्रवृत्ती आहे, म्हणून याला राग भक्ती म्हटलेली आहे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साधे कवीने सर्वनाथ शुद्ध. तर हे भगवंताबद्दलचं स्वाभाविक सहज प्रेम आहे, ह्याला राग भक्ती म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी कोण आहेत? नंद महाराज, नंद गोप, यशोदा माता, आणि हे सर्व हे आहेत संपूर्ण ब्रजवासी आहेत किंवा गोपी आहेत. हे राग भक्तीचे उदाहरण आहेत. मग रागात्मिका कोण आहेत? आपण रागात्मिका पाहिलं, रागानुगा पाहिलं, राग भक्ती पाहिली. आता रागात्मिका कोण आहेत? राग, रागात्मिका, रागानुगा आणि रागात्मिका तीनच प्रकार आहेत. ह्या 15 आणि 16 अध्यायामध्ये तीनच आहेत. राग, रागानुगा आणि रागात्मिका. राग म्हणजे स्वाभाविक प्रेम आहे. रागात्मिका म्हणजे ज्यांनी आत्मसात केलेला आहे प्रेम, आणि रागानुग म्हणजे ज्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याचं अनुसरण करणे. ह्याच्याबद्दलच वर्णन आहे. एवढं कठीण आहे समजण्यासाठी, पण हे समजणं फार आवश्यक आहे. तर आपण राग पण नाही, रागात्मिक पण नाही, तर आपण रूपानुग आहोत. ज्यांनी राग भक्ती प्राप्त केलेली आहे त्याचं आपण अनुसरण करतोय. रागात्मिका कोण आहेत? सिद्ध भक्त आहेत. त्यांनी सिद्धी प्राप्त केलेली आहे. पूर्णपणे त्याने सिद्धी प्राप्ती केलेली आहे, ते म्हणजे रागानुगा भक्त आहेत. तर,
सिद्ध भक्त आहे त्याने पूर्णपणे भक्ती प्राप्त केली आहे, तेच रागात्मिका भक्त आहे, हे ब्रजभाषी आहे संपूर्ण. नंतर कोणताही जीव कधीही रागात्मिका बनवू शकत नाही, कोणताही जीव कधीही रागात्मिका बनवू शकत नाही, कारण त्यासाठी त्याला भक्ती करावी लागेल. म्हणून जे आहेत ते आश्रय घेणे योग्य आश्रय विग्रह आहेत. तर त्याने जो सिद्ध भक्त आहेत तर सर्वसाधारण सर्वजण सिद्ध बनवू शकत नाहीत. तर जे सिद्ध आहेत त्यांनी काय घेतलं पाहिजे? आश्रय घेतलं पाहिजे. आश्रय विग्रह आहेत, रागात्मिका भक्त जे आहेत आश्रय विग्रह आहेत. तर आपण त्याचा जर आश्रय घेतला, ज्याने भक्ती प्राप्त केलेली आहे, तर आपण पण त्याचे जे गुण आहे, भक्ती आहे भगवंताबद्दलची, तर ते आपल्यामध्ये प्राप्त होऊ शकतो. आणि ते कुठे आहेत? परमदिव्यामध्ये स्थित आहेत. परमदिव्यामध्ये ते स्थित आहेत संपूर्ण सिद्ध भक्त. तर सिद्ध भक्ताचे 3 गुण आहेत अशा प्रकारे. ते रागात्मिका कोण आहेत? तर सिद्ध भक्त आहेत. आणि सिद्ध भक्ताचे हे 3 परिभाषा आहेत. तरी त्याच्या भाषांतरामध्ये जरी नसेल तरी पण आपल्याला समजण्यासाठी म्हणून हे या ठिकाणी केलेलं आहे. रागात्मिकाचे लक्षणे पुढे सांगितले पुढे. रागात्मिकची लक्षणे काय आहेत? इष्टदेव कृष्णाप्रती प्रेम करणे. ज्यांच्याकडे रागात्मिका भक्ती प्राप्त केलेली आहे त्यांची लक्षणे काय आहेत? कृष्णाप्रती तो प्रेम करतो, तेव्हा एकच उद्देश असतो की कृष्ण कसे संतुष्ट होतील, दुसरा त्यांचा कुठलाही उद्देश नसतो. केवळ कृष्ण संतुष्ट हवेत हा त्यांचा उद्देश असतो. स्वाभाविक स्वयंस्फूर्त, स्वाभाविक प्रेम आहे आणि स्वयंस्फूर्त स्वारासिकी. कृष्णाबद्दल स्वाभाविक प्रेम आहे आणि स्वयंस्फूर्त आहे. परमाविष्टिता, तर हे मूळ हे संस्कृत जे श्लोक आहे त्याच्यावरून हे गेलेलं आहे. हे समजण्यासाठी परमाविष्टिता, प्रेमामध्ये संपूर्ण मग्न असतो तो. रागात्मिकामध्ये भगवंताच्या प्रेमामध्ये पूर्णपणे तो मग्न असतो. रागानुगा कोण आहेत? रागानुगा कोण आहेत? जरी तुम्हाला डबल डबल वाटत तर जीव तत्व हे रागानुगा आहेत. कारण ज्यांनी रागात्मिका भक्ती प्राप्त केलेली आहे तर त्याचं अनुसरण करतात, हे रागानुगा भक्त आहेत. सदैव रागात्मिकाचे अधीन राहतील. राग भक्ती किंवा रागानुगा, रागात्मिका आणि रागानुगाच्या मध्ये संपूर्ण अधीन राहतील. सदैव रागात्मिका ज्यांनी आत्मसात केलेले आहे त्यांचे नेहमी सेवक रूपाने राहतील. कधी स्वयंपूर्ण बनणार नाही ते संपूर्ण. आपण कधी ब्रजवासी बनवतो नाही, जरी वृंदावनमध्ये जाऊन राहिलो तरी आपण ब्रजवासी बनणार नाही. कधी लोक म्हणतात हम आपको बनाएंगे ब्रजवासी, तुम्ही त्या ठिकाणी येऊन राहावा. आपण ब्रजवासी बनवू शकत नाही. ब्रजवासीसाठी त्या ठिकाणी मूळ तुमच्या कुळामधून ते आलं पाहिजे, काही जन्म झाला पाहिजे, ते गुण त्याच्यामध्ये पाहिजे, तर आपण ब्रजवासी कधी बनवू शकणार नाहीत. तर हे रागानुगा कोण आहेत? सर्व जीवतत्व आहेत. रागात्मिका रागानुगा याच्यामध्ये अंतर काय आहे? दोघांमध्ये अंतर काय? रागात्मिका आणि रागानुगामध्ये काय अंतर आहे? रागात्मिकामध्ये प्रेम तृष्णा व शिवा तृष्णा दोन्ही अधिक आहे. रागात्मिकामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम म्हणजे तहान किंवा भगवंताची सेवा करायची त्याशिवाय तो राहू शकत नाही. तो त्याचा एकच उद्देश आहे की भगवंताला मला काय करायचं आहे? प्रसन्न करायचं आहे. एकच त्याचा उद्देश आहे दोघांमध्ये. रागात्मक प्रेम तृष्णा सेवा तृष्णा अधिक आहे आणि रागानुगामध्ये सेवा तृष्णा अधिक आहे. फक्त सेवा करतो तो. रागानुगामध्ये काय करतो तो? फक्त सेवाच करतो. रागात्मकामध्ये प्रेम पण करतो भगवंताबद्दल आणि सेवा पण भगवंताची तो करतो. अधिक त्याचे तो राहू शकत नाही. तर दोघांमध्ये हे अंतर आहे. तुमच्या पुस्तकामध्ये पण हे दिलेलं आहे, कारण प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये डिटेलमध्ये दिलं नाही, पण हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं केलेलं आहे या ठिकाणी. प्रेम तृष्णाची वाढ करायची आहे. तर ह्या रागावनागामध्ये काय करताय? प्रेम वाढवायचं आहे. तर 50% असेल 60 75 असं वाढवायचं आहे. 4 माळा 8 माळा 16 माळा जर काय तर वाढवायचे त्याच्यामध्ये. तर हे रागानुगामध्ये आहे. पण रागात्मिकामध्ये ऑलरेडी पूर्ण आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला वाढवायचं आहे. राग प्राप्ती, राग भक्ती प्राप्ती, स्वरूप उपलब्धी आहे. राग भक्ती प्राप्ती काय आहे? स्वरूप उपलब्धी आहे. भक्तिदान ठाकूर महाराज म्हणतात की सुरुवातीला स्वरूप उपलब्धी आहे. शास्त्रामध्ये भक्तिदान ठाकूर म्हणतात की सुरुवातीला काय करतात? भक्तिदान ठाकूर महाराजांचं या ठिकाणी दिलेलं आहे का वर्णन पुस्तकामध्ये? वर्णन केलं नाही, पण मूळ ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर स्वरूप उपलब्धी पण घेतलेल्या भक्तिदान ठाकूर महाराजांची की राग भक्तीची प्राप्ती कशा प्रकारे करायची. सुरुवातीला गुरुशास्त्र साधू अनुभवावर वैदिक भक्ती करावी. सुरुवातीला राग भक्तीसाठी काय करायचं? गुरु
आश्रय घ्यायचा आहे, साधू आणि शास्त्राच्या आदेशाचं पालन करायचं आहे, शास्त्र वाचायचं आहे, वैदिक भक्ती करावी, विधिविधानाचं पालन करायचं आहे. दुसरा अध्याय ते कितव्या अध्यायापर्यंत? 14व्या अध्यायापर्यंत वैदिक साधना भक्ती करायची आहे. अशा प्रकारे वैदिक विधिविधानाचं पालन करायचं आहे. नंतर पुढे आहे निरंतर वैदिक भक्ती करून अनर्थ निवृत्ती झाल्याने शुद्ध होतात, राग भक्ती आपोआप प्रकट होईल. आदो श्रद्धा तथा साधुसंग भेजन क्रिया अनर्थ निवृत्ती रुची आसक्ती निष्ठा आसक्ती भाव आणि प्रेम. अशा प्रकारे साधना भक्ती श्रद्धा साधुसंग भजन क्रिया हे संपूर्ण हे 8 हे केल्यानंतर संपूर्ण पुढचं हे 8वं प्राप्त होईल. अशा प्रकारे हे 8 अंग आहे संपूर्ण. अशा प्रकारे हे सर्व सुरुवात केल्यानंतर संपूर्ण शेवटी प्राप्त होईल. भगवंतासोबत विभिन्न संबंध 7:1:30 मध्ये वर्णन केलेलं आहे की आम्ही पहिले चर्चा करत होतो की भगवंताबरोबर वेगवेगळे प्रकारचे संबंध. 7:1:30 मध्ये वर्णन आहे की काम गोपीने कामा आम्ही सुरुवातीला चर्चा करतो की गोपिया भगवंताबरोबर काम भावनेने आकर्षित झाल्या, कंस भयाने, शिशुपाल द्वेषाने, पांडव स्नेहाने, वृष्णी संबंधाने, वैदिक भक्ती नारद असे साधक आहेत. विधिविधानाचं पालन केलं. नारद म्हणजे अरण्यामध्ये राहत होते तर ऋषीमुनीची सेवा करायची, त्यांचे उच्चिष्ट खायचे, त्यांच्याकडून श्रवण करायचे, त्यांची माता नेते, अशा प्रकारे ते साधक बनले. तर अशा प्रकारे भगवंतासोबत वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आहेत. गोपी, कंस, शिशुपाल, पांडव, वृष्णी, नारद असे संपूर्ण हे साधक आहेत. तर हा श्लोक आहे. कामाद्वेषात भया तथा भक्त्यावे शौर्य म्हणा आवेशात अदया हित्वा परस्मी देता गोप्यात कामाभ्यात कंसो द्वेषात चितो दयादो समनात वर्षणया स्नेहात पूजा मनया वया वयम विभो. तर हा जो श्लोक आहे की 7:1:30 मध्ये कशा प्रकारे भक्तांनी वेगळ्या प्रकारे भगवंताची संबंध स्थापन केला. तर हा पॅरेग्राफ आहे की उद्धवासारखे महान भक्त, शेवटचा पॅरेग्राफ, शेवटचा दुसरा, उद्धवासारखे महान भक्त भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत निकटचे मित्र आहेत आणि ते देखील गोपीच्या चरणचिन्हाचे अनुसरण करून इच्छितात. म्हणून गोपींचे श्रीकृष्ण वाचनाचे प्रेम हे निश्चितच भौतिक कामवासना नव्हे, अन्यथा उद्धवासारख्या त्यांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करण्याची अभिलाषा का व्हावी. त्याचे दुसरे उदाहरण म्हणजे स्वतः भगवान चैतन्य महाप्रभू संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर ते स्त्रियाचा संग टाळण्याचे अतिशय दक्ष होते. परंतु त्यांनी देखील असे शिकवले आहे की भगवान श्रीकृष्णाचे पूजन करण्यासाठी गोपी जगाच्या अवलंबलेल्या मार्गापेक्षा इतर कोणताही मार्ग श्रेष्ठ नाही. म्हणून गोपिकांनी जणू काही कामवासने प्रेरित होऊन भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यासारखे वर्तन बात असले तरी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी मात्र त्यांच्या उपासना पद्धतीची स्तुती केली आहे. या वस्तुस्थितीचा असा अर्थ आहे की जर गोपिकांचे श्रीकृष्णाचे आकर्षण कामुक वाचत असले तरी त्यात भौतिकची किंचितही छटा नाही. तोपर्यंत एखादा मनुष्य पूर्णपणे दिव्य स्थिती प्राप्त करीत नाही तोपर्यंत गोपीच्या श्रीकृष्ण असणारा संबंध समजू शकत नाही. कधी कधी हा संबंध साधारण युवक युवतीच्या व्यवहाराप्रमाणे भासत असल्यामुळे चुकीने त्याला भौतिक समाजातील मैथुनापर्यंत समजले जाते. दुर्दैवाने ज्या लोकांना गोपी आणि श्रीकृष्णाच्या प्रेम संबंधाचे दिव्य स्वरूप समजत नाही ते असा आग्रह करतात की हा भौतिक व्यवहार आहे आणि म्हणून ते या संबंधी कधी कधी अतिशय कामुक स्वरूपाची चित्रे आधुनिक पद्धतीने रेखाटतात. तर म्हणून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे कशा प्रकारे हे जे आराध्य भगवान बर्जसत्ताने या तद्धामर्धामान रम्या काचित उपासना वर्गे नवा कल्पिता. तो चैतन्य महाप्रभू सुद्धा म्हणतात की सर्वात श्रेष्ठ गोपी कोण आहेत? गोपी आहेत. चैतन्य महाप्रभू संन्यासी आहेत. तर कुठल्या असं स्त्रियाचा साधारण स्त्रियाचं ते कधी गुणगान करणार नाही, पण या ठिकाणी गोपियांचं गुणगान करतात. कडक संन्यासी आहेत, नैष्ठिक ब्रह्मचारी अशा संन्यासी. कारण का? तर म्हणून हे गोपिया भगवंताच्या फार श्रेष्ठ भक्त आहेत. साधारण एक कॉलेजचा तरुण तरुणी खांद्यामध्ये हात घालून फिरतात त्या प्रकारे भगवंताचं आणि कृष्णाचं प्रेम नाहीये. कृष्णाचं आणि गोपींचं फार उच्च आहे. तर हे समजण्यासाठी साधकाला काय करावं लागेल? संपूर्ण जीवनभर साधना भक्ती करावं लागेल, पूर्ण नवीदा भक्ती करावं लागेल, तरच हे गोपीचं प्रेम समजू शकतो, नाहीतर ते गोपीचं प्रेम समजू शकत नाही. तर कामरूपाचे 3 प्रकार आहेत. याच्यामध्ये वर्णन आहे की भगवंताची सेवा करण्याची अतिशय इच्छा तीव्र बळजबरीने प्रकट होते व त्या ठिकाणी विशेष करून गोपिकामध्ये प्रकट होते. गोपिकांचे भगवान श्रीकृष्णाचे प्रेम इतके उदार आहे, कधी कधी आपल्या समजुतीसाठी तिचे स्पष्टीकरण काम इच्छा म्हणून केले जाते. तर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे काम इच्छा म्हणून आपल्याला समजण्यासाठी केलेलं आहे. गोपीने काम भावनेने भगवंताची प्राप्ती केली नाही. चैतन्य चरित्र कृष्ण कविराज गोस्वामी यांनी काम इच्छा आणि सेवा याचे भेद स्पष्ट केलेला आहे. स्वतःच्या व्यक्ती सुखाला केलेली इच्छा म्हणजे काम आणि भगवंताची इंद्रियांना संतुष्टी करता केलेली इच्छा म्हणजे दिव्य काम आहे, भक्ती आहे. या भौतिक जगात एखादा प्रेमी आपल्या प्रेमिकाची इंद्रियाची तृप्ती करण्याची इच्छा करतो
अशा प्रकारची वृत्ती मुळीच अस्तित्वात नाही. म्हणून वस्तुतः भौतिक जगात प्रत्येक मनुष्याला आपल्या वैयक्तिक इंद्रिय तृप्तीमध्ये रस असतो. गोपींना मात्र केवळ भगवंताच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याची एकमेव इच्छा असते व याविना त्यांना इतर काही नको असते. आणि अशा प्रकारचे उदाहरण या भौतिक जगात कुठे आढळत नाही. म्हणून गोपींच्या श्रीकृष्ण भावप्रेमाला कधी कधी विद्वान लोक भौतिक जगतातील प्रेम काम भौतिक जगातील काम इच्छेप्रमाणे स्पष्ट करतात, परंतु हे स्पष्टीकरण आपण शब्दात स्वीकारता कामा नये. दिव्यप्रेमाची स्थिती म्हणून घेण्यासाठी विद्वानाने केलेला हा एक प्रयत्न आहे. विद्वान सांगतात की कामरूप ते प्रयत्न केलेला आहे त्यांनी की गोपीने कशा करावे काम भावने भगवंताची प्राप्ती केली. पण गोपींचं जे प्रेम आहे भगवंताप्रती दिव्य आहे. अशा प्रकारे आत्मेंद्रिय प्रीती कार्य बरे काम कृष्णेंद्रिय प्रीती धरे प्रेमना. स्वतःच्या इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी काम आहे आणि कृष्णाच्या इंद्रियासाठी संतुष्ट करण्यासाठी ते आहे प्रेम. आणि ते गोपींना नेहमी कृष्णाच्या इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी ते कार्य करायचे. तीन प्रकार आहे. समर्थार्थे रे वर्जमध्ये कामरूपचे तीन प्रकार कोणते? समर्थार्थी वर्जमध्ये राहायचं आहे. उदाहरण म्हणजे गोपी. तर स्वार्थामध्ये लवलेश नाही. तर एक छोटीशी कथा आहे की गोपीच्या जीवनामध्ये थोडी पण काय होती हे लेश नव्हता. एकदा कृष्णाचं डोकं दुखत होतं द्वारकेमध्ये आणि नारद मुनी आले आणि नारद मुनीला विचारलं की माझं डोकं दुखतंय. कृष्णाने विचारलं, लीला आहे भगवंताची. तर त्यावेळेस नारद मुनी मग सांगितलं की कृष्णा विचारले त्यावर औषध काय? तर तुमच्या पत्नीच्या चरणाची रस जर लावली तुम्ही तर डोकं थांबल. नारद मुनी औषध दिलं. तर आपल्यापैकी या ठिकाणी बरेच माताजी आहेत प्रभूजी आहेत. तर प्रभूजीचं डोकं दुखत असेल तर प्रभूजीने विचारलं की तुमचं चरणाची डोळी द्या. तर कुणी माताजी येईल का? देणार नाही. 16,108 राण्या होत्या भगवंताच्या द्वारकेमध्ये. तर एक राणे म्हणले की आमची चरणाची आम्ही धूळ देणार नाही. आम्ही जर दिली तर आम्ही नरकामध्ये जाऊ. तर हे गोपीच्या पेक्षा एवढी शुद्ध भक्ती नाही आहे. संबंध आहे प्रेम आहे भगवंताबद्दल. नारद भगवंत म्हणले ठीक आहे तुम्ही वृंदावनमध्ये जा आणि माझे गोपी आहेत भक्त आहेत. किती गोपी आहेत? करोडो करोडो गोपी आहेत. मग गोपीला सांगा. भगवान गोपीकडे गेले आणि गोपीला सांगितलं की भगवान रामदेवचं डोकं दुखतंय तर तुमच्या चरणाची धूल पाहिजे. त्यांनी काही विचार केला नाही नरका जाऊ. लगेच आपले पाय काढले घासू लागल्या संपूर्ण चरण धुळी एकत्र केली. नारद तुम्ही मूर्ख आहात का? तुम्हाला माहित नाही की जर तुम्ही हे चरण धुळी दिली तर तुम्ही नरकामध्ये जाल. तर त्यावेळेस गोपीने सांगितलं की कृष्णाला एक क्षणासाठी जर त्यांचं डोकं समाधान त्यांना सुख प्राप्त होत असेल तर आम्ही जीवनभर लाखो जन्म नरकात जाण्यासाठी तयार आहे. तर ही आहे भगवंताची भक्ती. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी काही करण्यासाठी तयार राहणे तर ही शुद्ध भक्ती आहे. तर ही गोपीमध्ये आहे. तर कोणी म्हणतात की गोपी गोपी म्हणतात किंवा गोपी ड्रेस घालून आपण गोपी कधी बनवू शकणार नाही. तर गोपींचा भाव जीवनामध्ये फार महत्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये स्वार्थाचा एक लेशही नाही. कारण त्याच्यामध्ये कृष्ण संतुष्ट होतील हा त्याचा एकमेव उद्देश आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू या ठिकाणी वर्णन करतात की आराध्य भगवान ब्रजेचा वर्णन वृंदमाकाचे उसादना वर्गे नवा. सर्वात श्रेष्ठ जे आहे गोपींची भक्ती आहे. स्वार्थ लेश नाही. सदैव वाढत असणारे कृष्णाची इच्छा पूर्ती करण्यास सक्षम. कृष्ण कधी संतुष्ट होतील यासाठी ते नेहमी तत्पर असतात. जर स्वार्थ आला तर तसे येईल तसेच आदर्श होतील. एकदा स्वार्थ आला गोपीमध्ये की आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही अहंकार आला होता. भगवान श्रीकृष्ण रास लिहून सोडून निघून गेले. नंतर ते शोधू लागल्या हे वृंदावन कुठं आहात तुम्ही श्याम सुंदर. तर अशा प्रकारे जर स्वार्थ आला तर जसं जे प्रेम आहे भगवंताबद्दल संपूर्ण आदर्श होऊन जाईल. तर ही आहे समर्थार्थी व्रजमध्ये त्याचे उदाहरण आहेत गोपिया. दुसरा आहे समंजस द्वारकेमध्ये द्वारकेच्या राण्या किती आहेत? 16,108 राणी आहेत. ते समंजस आहे त्याच्यापेक्षा कमी स्तरावर आहेत या ठिकाणी. द्वारकेच्या राण्या आहेत कमी स्तरावर या ठिकाणी आहेत. द्वारकेच्या समंजस रीती आहेत. उदाहरण एकमेकाच्या संघात समान इच्छा प्रकट करणे. एकमेकाच्या संघामध्ये भगवंताबद्दलची काय समान इच्छा जे काय करतात ते प्रकट करतात. तिसरी आहे साधारण रती. जेवढं वर्णन एवढंच आहे. मथुरेमध्ये उदाहरण कुब्जा. कुब्जाचं उदाहरण आहे शेवटचा पॅराग्राफ होता. या उलट कुब्जेच्या कामासला मात्र विद्वानाने कामप्राय असेच म्हटले आहे. कुब्जा एक कुबडी स्त्री होती आणि तिला देखील भावुक प्रेमापोटी भगवान श्रीकृष्णाची भेट घेण्याची इच्छा होती. परंतु तिची ही श्रीकृष्णाकरता असलेली इच्छा ही जवळजवळ भौतिक होती आणि म्हणून तिच्या प्रेमाची गोपीच्या प्रेमाशी तुलना करता येत नाही. तिच्या प्रेमाला कामप्राय किंवा जवळजवळ गोपीच्या प्रेमासारखी इच्छा असे म्हटले जाते. कामप्राय अशा प्रकारे काम भौतिक इच्छेने. तिला पण म्हटलेलं आहे की कुब्जेने पण भगवंताची कामप्राप्ती केलेलं आहे.
तर पहिला पाहत होता की पहिली हे रती होती की समर्था रती गोपी आहेत, तर दुसऱ्या आहेत समंजस द्वारकेच्या राण्या, तिसरे आहेत मथुरेचे उपजा. तर ही कृष्णा संघाला भोगण्याची इच्छा तिची होती. कृष्ण संघाला स्वतः भोगण्याची इच्छा होती आणि तिच्यामध्ये कृष्णाला संतुष्ट करायची इच्छा नव्हती, पण कृष्णाला संघ घेण्याची इच्छा होती. अशा प्रकारे कृष्णाला संघ घेऊन संतुष्ट करायची इच्छा होती. पण हे शुद्ध भक्ती नाहीये. तसं मग हे द्वारकेच्या राण्या समंजसारथी किंवा समर्थारथी गोपी होत्या, त्यांची एकच इच्छा होती कृष्णाला संतुष्ट करणे. त्याला श्रेष्ठ आहे गोपीचा स्तर, दुसरा आहे द्वारकेच्या राण्याचा स्तर आणि तिसरा आहे मथुरेचे येथील उपजाचा स्तर. तर ही कनिष्ठ दर्जाची आहे. पहिलं उत्तम, दुसरं मध्यम आणि तिसरं कनिष्ठ भक्ती आहे. पण ही पण प्रेमाची, गोपींच्या प्रेमाची बरोबरी तिला करता येत नाही, कारण ती गोपींचं प्रेम केवळ कृष्णाला संतुष्ट करायसाठी होतं, पण हे उपजेचं प्रेम आहे कृष्णाच्या संघाला स्वतः भोगण्याची इच्छा होती, कारण स्वतःला संतुष्ट करायची इच्छा होती. म्हणून ह्या दोघांमध्ये हे अंतर आहे. तर थोडा उच्च आहे, पण अशा प्रकारे हे जे कामप्राय किंवा जवळजवळ गोपींच्या प्रेमासाठी इच्छा असं म्हटलेलं आहे, पण गोपीच्या प्रेमाची बरोबरी ते करू शकत नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर माफ करा, मी तुम्हाला म्यूट केलं होतं. तर आता सर्वांना मी अनम्यूट करतो. हरे प्रभूजी. हरे कृष्णा. काही शंका समाधान असं विचारू शकतात. आपला अटेंडन्स होईल. मी वेळेवर संपवणार आहे. 3 मिनिटं राहिलेले हा आहेत. हा तर हे थोडा कठीण विषय होता, आपण ते समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कोणाला काही शंका समाधान काही असेल तर विचारू शकता. तुला अटेंडन्स होईल आता. काय कोणाला प्रश्न आहे? सुजाता माताजी, काय प्रश्न होता तुम्हाला? तर आपले भक्त फक्त 19 भक्त उपस्थित आहेत, जवळजवळ 35 भक्तामध्ये. हरकत नाही, 50% उपस्थिती आहे. तरी पण आपला हे चालू राहीलच, कारण आपला पोर्शन पूर्ण करायचं आहे. बरेच भक्त बाहेर गेलेले आहेत.